बराचसा गॅप पडल्यामुळे थोडंसं मागचं पार्श्वभूमीसुद्धा बघायला हरकत नाही. 2 वल्ली आपल्या संपलेल्या होत्या, 3ऱ्या वल्लीला सुरुवात झाली होती. पहिल्या वल्लीमध्ये थोडंसं कथानक आणि गीतेप्रमाणे पहिल्या अध्यायामध्ये जसे साधारण प्रसंग आहे, 2ऱ्या अध्यायामध्ये सूची आहे आणि 3ऱ्या अध्यायापासून कर्मकांडाला ज्ञानकांडाला सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे कठोपनिषदाच्या पहिल्या अध्यायामध्ये प्रश्न पडलेला कोणता आहे तो सांगितला आहे, किंबहुना प्रश्न कोणता पडावा हे सांगितलेलं आहे. सगळ्यात उच्च दान कोणतं, सगळ्यात उच्च असं एखादा कृपाशीर्वाद कोणता, तसं सर्वात उच्च प्रश्न कोणता हे या अध्यात्मामध्ये महत्त्वाचं आहे. आणि तोच नेमका प्रश्न नचिकेताने विचारलेला आहे. अस्तीच नास्तीच, कोणी म्हणतं प्राण गेल्यानंतर त्या शरीरामध्ये काहीही राहत नाही, त्याच्यातून काही जात नाही आणि त्याच्यात काही येत नाही. काही म्हणतात तो गेल्यानंतर त्याच्या शरीरातून काहीतरी बाहेर जातं आणि ते पुढं जात राहतं. यापैकी नेमकं सत्य कोणतं, असा तो प्रश्न आहे. त्या प्रश्नाला यमराजांनी दिलेलं स्वरूप असं आहे की हा प्रश्न इतका मोठा आहे की या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात मला सांगता येणार नाही, आणि जे सांगेन ते इतकं मोठं असेल की त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये कस्मिन् भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातो भवति, म्हणजे सगळ्या तुझ्या या विश्वातल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एक समयावच्छेदे तुला मिळेल, असं हे ते उत्तर आहे. 2ऱ्या वल्लीमध्ये यमराजांनी विषयाची खोली थोडी 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 वाढवत नेलेली आहे. समोर आलेल्या विद्यार्थ्याची तयारी चाचपत पुढं चाललेत. जसा जसा विद्यार्थी उत्तम तयारीचा आहे, साधन चतुष्टाने संपन्न आहे आणि त्याची असणारी प्रभा, त्याची असणारी बुद्धिमत्ता, बौद्धिक पातळीवर जे सांगणार आहे ते समजून घेण्याची तर आहेच आहे, पण ज्ञानाबरोबर विज्ञानाकडे जाण्याची त्याची कुवत आणि ताकदसुद्धा यमराजांना कळालेली आहे. 2ऱ्या वल्लीमध्ये पहिल्या 2 आशीर्वादांमध्ये, पहिल्या 2 वरांमध्ये साधारण आपल्या वरांची जी सीमा आहे ती सीमा स्पष्ट सुस्पष्ट करत करत यमराज पुढे गेलेत. या दोन्ही वरांना त्यांनी मागितलेले वर देता देताच नचिकेतांनाही माहिती आहे की या दोन्ही वरांची मला काहीही गरज नाही किंवा त्याच्यामुळे माझं कोणत्याही प्रकारचं समाधान होणार नाही. त्याच वेळेला यमराजांनी कठोपनिषदातून आपल्याला असं दाखवून दिलेलं आहे की एक मनुष्य म्हणून जेव्हा जेव्हा तू प्रेयसाच्या मागे लागशील तेव्हा त्या प्रेयसाची जी अत्युच्च परिसीमा असेल ती सुद्धा किती क्षुल्लक असू शकते, किंबहुना असंही सांगितलं की तुझी आत्ताची असणारी जी वांछा आहे, आत्ताची असणारी जी इच्छा आहे, आत्ता तू ज्या प्रेयसाच्या मार्गावर चाललेला आहेस ते म्हणजे एखाद्या कृपणाने काहीतरी मागितल्यासारखं आहे. तुला मी काय मागायचं ते सुद्धा सांगून देतो, आणि असं मागायचं जे आहे ते मागितलेलं मी जरी तुला दिलं तरी सुद्धा ते तुला कमी पडेल, अशी प्रेयसाची वाटचाल आहे, असे यमधर्म सांगतात. आता विद्यार्थी म्हणजे नचिकेताची सुद्धा ही निश्चय झालेला आहे की मला श्रेयसाचीच अपेक्षा आहे. यमराजांची सुद्धा खात्री झालेली आहे की हा श्रेयसच मागतोय आणि श्रेयस याला देण्याची त्याची कुवत आहे. समजण्याची, ज्ञानाची आणि अनुभवात आणण्याची, विज्ञानाची, दोन्ही कुवत घेणारा हा विद्यार्थी आहे. 3ऱ्या वल्लीमध्ये ज्ञानाला प्रारंभ होतोय. कठोपनिषदाला इतकं महत्त्व देण्याचं कारण विवेकानंदांचं तर आवडतं उपनिषद होतं, बहुतेक सगळ्या संतांचं आवडतं उपनिषद आहे. असा एखादा विरळा संत असेल की ज्यांनी याच्यावर भाष्य केलेलं नाही आहे. विवेकानंदांचं तर मत असं होतं की हे उपनिषद पाठ असावं प्रत्येकाचं, असा त्यांचा आग्रह होता. हे सगळं असण्याचं कारण 3ऱ्या वल्लीच्या सुरुवातीपासून आपल्याला हळूहळू कळायला सुरुवात होते. 2 गोष्टींनी मनुष्य साधनेकडे वळतो. एक कुतूहलापोटी आणि एक ज्ञानापोटी.
हे दोन सोडून बाकीचे जे दोन आहेत, अर्थ आणि अर्थार्थी जो आहे, त्या दोन्हींच्याही वाटण्याला काही फारसा अर्थ नाही आहे. अर्थतेपोटी करेल, अर्थता संपल्या, कारण त्याची अर्थता प्रेयसाच्या वाटेवरची आहे, श्रेयसाच्या वाटेवरची नाही आहे. त्यामुळं त्याचा इथे कुठेही फारसा वाटचाल पुढे होण्याचा संबंध नाही आहे. अर्थी जो आहे तो ज्या पद्धतीने तिथे अर्थ पाहतोय, तो त्या प्रेयसाच्या अर्थाच्या दृष्टिकोनातून पाहत असेल तर तो अर्थ त्याला इथे मिळण्याची शक्यता नाही आहे. कारण धर्म, अर्थ, काम, मोक्ष याच्या पुढचा जो 5वा पुरुषार्थ आहे तो हा अर्थ आहे. राहिले फक्त दोनच, एक जिज्ञासू आणि एक ज्ञानी. पैकी जिज्ञासूच्या प्रवृत्तीमध्ये साधारण तशा प्रकारची वृत्ती मनात उठल्यामुळं आपण या उपनिषदाचा अभ्यास करतोय. या जिज्ञासूची ज्ञानामध्ये जे रूपांतरण व्हायचं आहे, ते रूपांतरण होण्यासाठी त्या जिज्ञासूला जिज्ञासीच्या पोटी, पण नंतर जेव्हा हा विषय कळायला लागेल तेव्हा तो ते विषयाचं ज्ञान आत्मसात करून स्वतःच्या स्वभावामध्ये, स्वतःच्या वागण्यामध्ये, स्वतःच्या साधनेमध्ये आवश्यक तो आणि नेमका असा बदल करू शकतो. म्हणून तिसऱ्या वल्लीला किंवा म्हणून कठोपनिषदाला इतकं मोठं महत्त्व आहे की एखाद्या शास्त्रीय पृथक्करणासारखं सगळं उलगडून दाखवून नेमकी अध्यात्माची जागा, नेमकी प्रेयसाची जागा, नेमकी श्रेयसाची जागा, त्यालासाठी लागणारी साधना ती कोणत्या पद्धतीने केली पाहिजे याचं सगळं वर्णन बांधेसुद्ध पद्धतीने सांख्यांनी सांगितलेल्या एखाद्या सांख्यांच्या तत्त्वज्ञानामध्ये खूप बांधणी जी आहे, जे स्ट्रक्चर आहे ते खूप छान आहे. तसं कठोपनिषदाचं आहे. तिसऱ्या वल्लीच्या सुरुवातीला आचार्यांनी अवतारिका दिलेली आहे. ही अवतारिका म्हणजे तिसऱ्या वल्लीच्या पहिल्या मंत्राच्या पूर्वी साधारण ऐकणाऱ्याची किंवा जाणण्याची काय पार्श्वभूमी त्यांनी त्याच्या मनाची करावी हे सांगण्यासाठी ही अवतारिका आहे. याच्यामध्ये पहिलाच शब्द असा आहे की ऋतम पिबंतौ असा शब्द आहे. ऋतम पिबंतौ यामध्ये ऋतम हा शब्द आलेला आहे. ऋत आणि सत अशा दोन संकल्पनांना धरून ईश्वराने तयार केलेली विश्वाची रचना किंवा कॉस्मिक ऑर्डर चालते. सत्य हे त्याची भूमी आहे आणि ऋत हे त्याच्यावर उभा राहिलेली इमारत आहे. ऋतानी त्याला वेग दिलेला आहे, सत्याने त्याला तोलून धरलेला आहे. आणि या सत्याने त्या ऋताबरोबर केलेला जो संयोग आहे त्याच्या संयोगानंच आपल्याला आपलं जीवन जसं आपण समजतो तसं कंटू शकतो. किंबहुना ऋताची आणि सत्याची संकल्पना आणि योजना जर या वैश्विक रचनेत नसती तर हे विश्व जसं चाललंय तसं चालू शकलं नसतं. आता प्रश्न असा येतो की ऋतम पिबंतीमध्ये सत्य हे सर्वकालिक सत्य आहे, ऋतम हे संदर्भवशात योग्य आहे. आचार्यांनी दोघांमध्ये फरक केला आहे. ऋतम हा कर्मफलाशी संबंधित आहे. कर्मानुसार होणारं फल आणि त्याच्यासाठी असणारा कर्मविपाकाचा नियम किंवा सिद्धांत हा धरून ठेवण्यासाठी जी वस्तू वापरात आणली जाते तिचं नाव ऋत असं आहे. म्हणजे जेव्हा मी माझ्या कर्माचं फल उपभोगतो आणि जसं उपभोगतो त्याच्या मागची जी नियमप्रणाली आहे ती ऋत आहे. आणि या ऋताचं प्राशन करणे म्हणजे केलेल्या कर्माचं विहित फल त्याला मिळणे, याला ऋतम पिबंतौ असं म्हटलं आहे. इथं आचार्य असं म्हणतात की मला आता ज्ञानी आणि अज्ञानी याच्यामध्ये फरक करायचा नाही आहे. ज्ञानी ही कर्म करेल त्यालाही फल मिळेल, अज्ञानी कर्म करेल त्यालाही फळ मिळेल. दोघांपैकी कोणीही अकर्मी राहू शकणार नाही. फक्त कोणत्या प्रकारचं कर्म तो करू शकेल ते स्वातंत्र्य त्याच्याकडे राहील. असं असल्यानंतर ऋतम पिबंतौमध्ये रू हा शब्द त्या ऋतामधला जो आहे तो विक्षेप शक्तीशी संबंधित आहे. आचार्य असं म्हणतात की रू या शब्दाचा, रू या धातूचा अर्थच वाढणे, फोपावणे किंवा पुढे झेपावणे असा आहे. विक्षेप. आता ही जर विक्षेप शक्ती मायेकडे नसती तर विश्वाच्या रचनेचा प्रश्नच उद्भवला नसता. आणि मी त्या विश्वाच्या रचनेच्या पंचमहाभूतात्मक जडात्मक भाग असल्यामुळे त्या चैतन्याच्या, साक्षी चैतन्याच्या सहाय्याने मी माझं इथं जीवन व्यतीत करतो.
माझ्या हातून होणारं कर्म कोणत्या प्रकारचं आहे हा जरी तात्विक मुद्दा बाजूला जरी ठेवला तरी प्रत्येक कर्माच्या मागे असणारी चेतनशक्ती तितकीच निष्क्रिय आणि तितकीच सफल आहे. पुढे आचार्य असं म्हणतात की विद्या आणि अविद्या या दोन गोष्टींचा उहापोह करणारी ही वल्ली आहे, असं अवतारिकेत ते म्हणतात. आत्मप्राप्ती सोडून केलेली कोणतीही साधना, आचार्यांनी तिथे कसं वाक्य लिहिलं आहे की जी साधना आत्मप्राप्ती सोडून केली जाते ती अभ्युदयाला कारणीभूत होते. याचा अर्थ प्रेयसासाठी होते. ती केलेली साधना वाया जात नाही, पण त्याचं मिळणारं फळ हे फक्त प्रेयसाचं असेल. जी आत्मविद्येसाठी केलेली साधना आहे त्याचं मात्र फळ जे आहे ते श्रेयसाचं आहे. पुढे ते असं म्हणतात की तन्निर्णयार्थ रथकल्पना प्रतिपत्ती सौकर्यम. हे आता कसं होतं, ही जी साधना आहे ती श्रेयसासाठी कशी वापरली जाऊ शकते हे समजावून सांगण्यासाठी या वल्लीमध्ये रथाची संकल्पना आणण्यात आणलेली आहे. सौकर्यम म्हणजे ज्या मराठीमध्ये जो सुकर शब्द वापरतो, हे सुकर झालं म्हणतो ते सौकर्यम, इथून तो शब्द आलेला आहे. एवंच प्राप्तृप्राज्ञ, आचार्य म्हणतात मिळवणारा आणि मिळवणूक या दोन शब्दांची पूर्णपणे विस्तृत रचना करत करत ही वल्ली पुढे जाते. याचा अर्थ जो साधक ही वल्ली वाचतो या भागामध्ये आहे त्याला प्राप्तृ काय आहे आणि प्राज्ञ काय आहे, मिळवणारा कोण आणि मिळवणूक काय याचे चिंतन करावं लागेल. त्याचबरोबर गंतृ आणि गंतव्य, जाणारा कोण आणि कुठं जायचं हे चार वेगळे वेगळे विभाग सांगणारी ही वल्ली आहे. म्हणून या वल्लीचं महत्त्व असं आहे की इथे काय प्राप्त करायचं, प्राज्ञ मिळवणारा कोण आहे, गंतृ म्हणजे जाणारा कोण आहे आणि कुठं जायचं, या चारीचा विवेक इथे झालेला आहे. आणि म्हणून या सगळ्यांच्या माहितीसाठी इथे एक शब्द वापरला गेलाय जो परत परत या वल्लीमध्ये येतो, तो दोन आत्मे असा येतो. आत्मा एक असल्याचं परत परत आपण ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, आपल्याला सांगितलेलं आहे. तेव्हा इथे दोन आत्मे कसे असा प्रश्न येऊ नये म्हणून या अवतारिकेमध्ये आचार्यांनी असं सांगितलंय की केवळ या विवेकासाठी दोन आत्मे संकल्पिलेले आहेत. ते दोन नाहीत पण दोन संकल्पिलेले आहेत. ते कसे संकल्पिलेले आहेत ते या वल्लीमध्ये येईल असं ते म्हणतात. पहिला मंत्र तू तिसऱ्या वल्लीतला सांगतो, ऋतं पिबंतो सुकृतस्य लोके गुहां प्रविष्टो परमे परार्धे. ऋतं पिबंतो याचा अर्थ आपण आत्ता पाहिला. सुकृतस्य लोके, लोक हा जो भाग आहे याच्यामधला, लोकयती इति लोकः, स्वर्गलोक, पाताळलोक, भूलोक, मध्यलोक, अमुक लोक, तमुक लोक, हे सगळं जरी केलं असलं तरी त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या 3 डायमेन्शनल कुठल्या तरी आकृतीचा संबंध अजिबात नाही आहे. सर्व लोक, चिन्मयानंद स्वामी ज्याप्रमाणे सांगतात, सगळे लोक, लोक्ययती इति लोकः म्हणजे माझ्या अनुभवाच्या कक्षेत येणाऱ्या अनुभवानुसार रचलेली रचना म्हणजे लोक. जेव्हा मी माझ्या अनुभवातून स्पष्ट माझ्यामध्ये असणाऱ्या चेतनशक्तीचा अनुभव घेतो तेव्हा त्या काळासाठी, तितक्याच क्षणासाठी मी स्वर्गलोकात असतो. काम्य स्वरूपाने जर हे पाहिलं असेल तर त्याला स्वर्गलोक म्हणता येईल, आणि माझ्या स्थितीच्या स्वरूपाने जर त्याच्याकडे पाहिलं असेल तर मी ब्रह्मस्थित असल्यामुळे त्याला कोणताही लोक म्हणता येत नाही. कारण तिथे अनुभव घेणारा, अनुभवाची प्रक्रिया आणि अनुभव तिनेही अनुपस्थितीत असतात. पण तेच द्वैतामध्ये जर मी अनुभवलं तर ते माझ्या अनुभवाच्या कक्षेमधला एक अत्युच्च अनुभव असल्यामुळे जिथे दुःखाची वानवा असेल, सुखाचा सुकाळ असेल, त्या लोकाला स्वर्गलोक असं म्हणता येईल. आणि ही जर उन्नत अवस्था असेल तर याच्या बरोबर विरुद्ध अधपतन होणारी सुद्धा अध अवस्था जी असेल ती मला पापाकडे की ती मला अशा लोकाकडे आणू शकते जिथे मला दुःखाने भारलं जाईल.
तेव्हा लोक या शब्दाची संकल्पना इथे सांगताना ते म्हणतात ऋतम पिबंतो सुकृतस्य लोके, जो जसं करतो तसं त्याला त्याचा अनुभव येतो. किंबहुना ऋताप्रमाणे घालून दिलेल्या परमेश्वराच्या नियमाप्रमाणे त्यांनी केलेल्या कर्माला तशी फळं येतात, तशी ती फळं चाखतो. गुहां प्रविष्टो परमे परार्थे, त्यामध्ये जो अशा प्रकारचं कर्म करतो की जे बाह्य स्वरूपाकडे न जाता अंतरस्वरूपाकडे जेव्हा ते वळतं तेव्हा ते गह्वरेष्ठ असा शब्द दुसऱ्या वल्लीत येऊन गेला. अत्यंत निबिड अशा जंगलामध्ये एखादी वस्तू आत असावी त्याप्रमाणे माझ्या शरीर सदृश असणाऱ्या 5 कोशांच्या एक कोशांच्या त्या गुहेमध्ये जसा जसा मी आत जाईन तेव्हा 5ही कोशांना मी जेव्हा पार करून तिथे पोहोचेन तेव्हा मला माझा साक्षात्कार होईल. आणि त्याला परमपरार्ध असं या मंत्रामध्ये दिलेलं आहे. ब्रह्माचे ठिकाण म्हणजे परस्य अर्धम अशा शब्दांनी आचार्यांनी त्याचं विवरण सुद्धा दिलेलं आहे. पुढे ते असं म्हणतात छाया तपौ ब्रह्मविदो वदंती. गमतीचा भाग आहे. ब्रह्मविद जे आहेत, ब्रह्मविदो जे ब्रह्मस्थित आहेत, त्यांनी असं सांगितलेलं आहे, म्हणजे ज्यांनी परब्रह्माचा अनुभव नव्हे, जे परब्रह्म पद प्राप्त झालेले नव्हे, जे परब्रह्म पद ज्ञातव्यात आहेत, म्हणजे ज्यांचं स्वरूपच ज्ञानस्वरूप झालेलं आहे, ते असं सांगतात छाया तपौ म्हणजे जसे सूर्य आतप म्हणजे सूर्य, छाया म्हणजे सावली, जशी सूर्य आणि सावली असावं, म्हणजे सूर्याच्या असण्यामध्ये कधीही कोणताही फरक पडत नाही, पण जो त्याच्यामध्ये येतो त्याची सावली कशी पडावी हे त्याच्या आकारावर अवलंबून आहे. याचा अर्थ सावलीला स्वतःचं अस्तित्व अजिबात नाही, किंबहुना अस्तित्व नसून सुद्धा ती जी भासते तिचं भासणं सुद्धा तिच्या स्वरूपावर अवलंबून आहे. त्याचा त्या आतापाशी काहीही संबंध नाही. परब्रह्म जसं आहे तसंच आहे. त्यांनी दिलेल्या त्या इलेक्ट्रिसिटीनुसार असंख्य इन्स्ट्रुमेंट चालू शकतील. त्याच्यामध्ये कोणाला शॉक बसू शकेल, त्याच्यामध्ये कोणाचा तरी फॅन चालू शकेल. या चारही हजारो कार्यांमध्ये त्या विजेचा कोणत्याही प्रकारचा संबंध कार्याशी नाही आहे. तो त्या कार्यासाठी वापरला गेला उत्तम, नाही वापरला तर ती वीज जिथे आहे तिथेच आहे. तसा हा आतप जरी त्याचा सावलीसाठी उपयोग झाला काय किंबहुना नाही झाला काय, हे छाया तपो ब्रह्मविदो वदंती. आणि पुढं ते असं म्हणतात ये च त्रिनाचिकेतः पंचाग्नयो वदती. असंच कोण सांगतं? पंचाग्नी करणारे आणि त्रिनिचिकेत नावाचा यज्ञ करणारे. या 2 यज्ञ करणाऱ्यांमध्ये आणि ब्रह्मविधांमधला फरक सुद्धा आचार्यांनी इथं सांगितलेला आहे. ब्रह्मविद जो असतो तो या सगळ्या गोष्टीचा अभ्यास ज्ञानी म्हणून करतो, आणि पंचाग्नी किंवा त्रिनाचिकेत जे असतात ते काम्य कर्म करणारे असल्यामुळं, ते प्रेयसाकडे जाणारे असल्यामुळं त्यांनाही नेमका हाच अनुभव येतो. फक्त दोघांच्या अनुभवातला फरक इतका असतो की जो प्रेयसाच्या बाबतीत जो करतो तो आपल्या अहंकारापोटी आणि काम्य कर्मापोटी करतो. ब्रह्मविद जो करतो तो कोणत्याही प्राप्तीसाठी कळत नाही. म्हणून प्राप्ती ही न आपनोती, कारण त्याला प्राप्त काहीच करायचं नसतं. त्याला त्याच्या स्वस्वरूपाची ओळख करून घ्यायची असते, आणि अशी ओळख झाल्यानंतर तो ब्रह्मविद होतो. पुढे ते असं म्हणतात, आचार्य म्हणतात ऋतं सत्यम अवश्यम भवित्वात् कर्मफलं पिबन्तौ एकः तत्र कर्मफल पिबन्ति इतर न भुंक्तम्. इथे आचार्यांनी द्वापर्णा सयुजा हा जो मंत्र आहे त्या मंत्राचाच इथं उल्लेख झालेला आहे. अर्थ तोच आहे. ते असं म्हणतात की इथे 2 आत्मे कल्पिलेले आहेत, पैकी एक पिबंतो आणि दुसरा जो आहे न भुंक्तम, तो फक्त पाहतो. ही रचना अशा प्रकारचं करण्याचं कारण काय असावं? अशा प्रकारची संकल्पना फक्त हिंदू धर्मामध्ये अशा प्रकारची संकल्पना येण्याचं कारण काय असावं? याच्यावर अखंडानंदांचं थोडंसं प्रकाश टाकणारं विधान आहे. ते असं म्हणतात की एकाच वेळेला
जो कोणत्याही प्रकारची क्रिया करत नाही, किंबहुना ज्याच्याकडे इच्छा नाही पण जो इच्छाशक्तीचा प्रेरक आहे, ज्याच्याकडे जो ज्ञानस्वरूप आहे पण ज्याच्यामुळं ज्ञान होतं, आणि जो प्राणस्वरूप आहे पण तो प्राणांना चलन देतो, या दोन्हींचा समन्वय कसा करायचा? तो समन्वय करण्यासाठी जी बैठक मांडून दिलेली आहे, त्या बैठकीनुसार विशेषण विशेष आणि उपाधी हे दोन वेगळ्या प्रकारचे विचारस्त्रोत अद्वैतामध्ये आलेले आहेत. जेव्हा विशेषण आणि विशेष अशी गोष्ट एकत्र येते, पांढरा घोडा पैकी पांढरा हे विशेषण, घोडा हे विशेष, आणि हे दोन्ही मिळून विशिष्ट अशी एक संकल्पना आहे. अशा प्रकारचं नातं आत्मतत्वाचं आणि जीवाचं नाही आहे. साक्षी चैतन्य किंवा मला कार्यान्वित करणारं माझं आतलं चैतन्य, याचा आणि माझ्या शरीराचा विशेषण विशेष संबंध नाही आहे. मग तो संबंध कोणता? विशेषण विशेषामध्ये जे विशेषण असतं ते स्वतःचे धर्म विशेषाला प्रदान करतं. घोडा पांढरा आहे म्हणजे पांढरेपणा पांढऱ्याकडून घोडा घेतो, पण आत्मतत्वामध्ये आणि जीवामध्ये साक्षी चैतन्य उपाधी असल्यामुळं ते आपल्यामुळं त्याला कार्यरत करते, पण आपले कोणतेही गुणधर्म तिकडे देत नाही, कारण त्याला गुणधर्मच नसतं. अशा प्रकारची संरचना इथं असल्यामुळे दोन आत्म्याची जी कल्पना केलेली आहे पातृसंबंधात, आणि त्याला त्याने असं दिलंय की असे दोन का कल्पिलेले आहेत, तर साधारण जेव्हा पितरव म्हणतो, आई आणि वडील दोन वेगळे वेगळे असतात, ते दोघी एक नसतात. एक स्त्री आहे, एक पुरुष आहे, पण म्हणताना पितरव असा द्वितीय विभक्ती वापरतात. तद्वत आत्मतत्व आणि जीवतत्व वेगळे आहेत. आत्माच्या परावर्तित प्रकाशावर काम करणारी जी संस्था, तिला आपण जीव म्हणतो, पण म्हणताना दोघे एकत्र आहेत असं वाटल्यामुळे त्यांची संरचना अशी केली जाते. पुढे ते असे म्हणतात की बुद्धिगुहेमध्ये ब्रह्मस्थान प्रविष्ट आहे. हा जो प्रविष्ट प्रकरण आहे, म्हणजे परब्रह्माचं नेमकं स्थान शरीरामध्ये कुठे आहे आणि कसं आहे, ही दाखवण्याची जी प्रक्रिया आहे ती ब्रह्मसूत्रामध्ये एका विशिष्ट प्रकरणामध्येच येते. ग्रह प्रविष्टाधिकरण प्रकरण म्हणून प्रकरणच आहे. म्हणजे तो कुठे आहे किंवा तो कसा बसला आहे ही सांगण्याची प्रक्रिया. या मंत्रामध्ये आचार्य असं म्हणतात की या दोघांच्या मध्ये एकदा श्रेयस आणि प्रेयसाची जी विभागणी आहे ती लक्षात आल्यानंतर दोन्हींच्या मागे असणारं जे ताकद आहे, दोघींच्या मागे असणारी जी प्राणशक्ती आहे, दोघींच्या मागे असणारी जी परावर्तित शक्ती आहे ती एकच आहे हे लक्षात आल्यानंतर आता पुढचा जो रूपकाचा सिद्धांत आहे तो समजण्यासाठी सोपं जाईल. हा सिद्धांत आणि हा मंत्र एकत्र घेण्याचं कारण असं आहे, सिद्धांत समजला, रूपक समजलं, तर जो खरा साधक आहे त्याला या रूपकातून जसा जो अर्थ काढला पाहिजे तो अर्थ काढून तो प्रेयसाकडून श्रेयसाकडे वळण्याची नेमकी प्रक्रिया कोणती, श्रेयसाकडे गेलो तर मला नेमकं गंतव्यस्थान कोणतं आहे याची अत्यंत सुस्पष्ट कल्पना यावी, हा या मंत्राचा उद्देश आहे असं आचार्य आपल्याला इथे सांगतात. दुसऱ्या मंत्रामध्ये पुढे ते असं म्हणतात की हृदयाकाशे परब्रह्म उपलभ्यते. बुद्धिगुहेत म्हणजे त्या पंचकोशांच्या पुढे ब्रह्मज्ञान होते. कोणाला या प्रकारच्या ब्रह्मज्ञानाची गरज आहे? जो असंसारित्वेन, आणि कुणाला त्याची समजण्याची गरज नाही पण त्याच्याच साहाय्याने तो काम करतो. प्रेयस जो प्रेयसाला स्वीकारतो तो संसारित्व. अशा दोघांनाही एकाच प्रकारच्या ताकदीवर एकाच प्रकारच्या सहाय्याने काम होतं, फक्त काम करणाऱ्या लोकांच्या गंतव्यस्थानाची भिन्नता इथं दाखवलेली आहे. यह सेतुरीजानानाम अक्षरम ब्रह्मम यत्परम. सेतुः इजानानाम, यज्ञाची संकल्पना जशी गीतेमध्ये घेतलेली आहे तशीच ती उपनिषदांमध्ये आहे.
करत असलेल्या प्रत्येक कामाची, ती अत्यंत स्थूल स्वरूपाच्या कामावर जरी असेल, म्हणजे भोजनम करोती या कामापासून ते त्याला माझ्या विचारांचं हवन करणे, माझ्या आशेचं हवन, गुरुवाक्यामध्ये आपण काल ज्ञानेश्वरमध्ये पाहिलं, त्याला सुद्धा यज्ञच म्हटलेलं आहे. तो स्थूल स्वरूपाचा असो, तो सूक्ष्म स्वरूपाचा असो, तो शारीरिक पातळीवर असो, तो मानसिक पातळीवर असो, करत असलेली प्रत्येक क्रिया हा यज्ञच आहे. तेव्हा असा यज्ञ करणारा जो आहे तो काय करतो, तो सेतू बांधतो. सेतुः इजानानाम अक्षरम ब्रह्म यत्परम. या नचिकेत यज्ञ म्हणजे जे स्वतःच्या प्रेयसासाठी काम करतात ते, तसेच जे अक्षर ब्रह्माचं ध्यान करावं म्हणून जे यज्ञ करतात ते दोघेही सेतू बांधण्याचाच प्रयत्न करतात. अभयम तितिर्षताम पारम नचिकेतम शकेमही. अभयस्थानाकडे जाण्याची इच्छा सुद्धा त्याच्यामुळेच पूर्ण होते आणि अभयस्थानापासून दुसरीकडे म्हणजे प्रेयसाकडे जाण्याची इच्छा सुद्धा त्याच्यामुळेच होते. आता प्रश्न फक्त एक आहे की जो कर्मी आहे तो अपराब्रह्माची साधना करतो, जो ज्ञानी आहे तो पराब्रह्माची साधना करतो. दोन्ही साधनाच आहेत, पण एक पराब्रह्माची आणि एक अपराब्रह्माची. अपरा म्हणजे ना अधिक परा, या शब्दाने अपरा असा शब्द म्हणतो. नैव तत्पुरुष समास असं त्याला म्हणतात. इथे अभयम तितिर्षताम, जो यातला अक्षरपुरुषाची साधना करतो त्याला सगळ्यात मोठं मिळणारं बक्षीस म्हणजे तो अभय होतो. त्या अभय होण्यामध्ये सुद्धा त्यांनी असं सांगितलं, आचार्य म्हणतात द्वितीया द्वय भयम. आता तो ज्या स्थानावर पोहोचणार आहे त्या स्थानावर तो सोडून कोणी अजून आहे याची कोणत्याही प्रकारचा संदेह किंवा संकल्पना तिथे राहत नाही. जेव्हा मी दोन असू शकत नाही तेव्हा माझ्यामध्ये भीती असू शकत नाही. दोन्हींचं असणं द्वितीयाद्वय भयम, पण इथे एकम असल्यामुळे कोणत्याही प्रकारची भीती होत नाही. मग जर एकम असेल तर माया विछिन्न हे जे चैतन्य आहे ते सुद्धा त्याला दिसतच आहे. मग इतकं बहु दिसत असताना सुद्धा मग भीती न वाटण्याचं कारण काय असेल, तर त्या बहुमध्ये असणारं जे चैतन्य तत्व आहे ते ताबडतोब त्याला ओळखू येत असल्यामुळे तिथेही तोच पाहतो, इथेही तोच पाहतो. आणि मग अवस्था तुकारामाने सांगितल्यासारखी होते, भरला घनदाट हरी दिसे. जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नाही, अशी अवस्था त्या सत्पुरुषाची होते. आचार्य तसं या मंत्राचं विश्लेषण करताना म्हणतात, नचिकेताग्नि सेतुः इजानानां दुःख अंतरणार्थ शक्नुवन्तु. नचिकेताग्नीच्या पुलावरून दुःख निवारण शक्य आहे. ज्ञातुम आणि चेतम असे दोन शब्द वापरलेले आहेत तिथे. किंच भयशून्यम संसार पारम तरतुम इच्छिताम ब्रह्मविदाम अक्षर ब्रह्म शक्नुवन्तः. जो प्रेयसाची साधना करण्यासाठी काम करतो तो त्याच्या नकळत याच पद्धतीने काम करत असतो, आणि जो श्रेयसाची साधना करत असतो तो कळून याच पद्धतीची साधना करत असतो. दोघांच्या मधला फक्त फरक इतकाच आहे की एकामध्ये दुःख निवारण शक्य आहे आणि दुसऱ्यामध्ये तो अभय बनल्यामुळे दुःखाचा लवलेशही उरत नाही. प्रश्न असा इथे येतो की जर मग दुःख निवारण शक्य असेल तर मग त्याच पुलावरून नचिकेताग्नी करूनच पुढे का जाऊ नये? म्हणजे जे चाललंय ते कर्म त्याच्यामध्ये काय वाईट आहे? त्याचं विश्लेषण करताना आचार्य असं म्हणतात की त्या दुःख निवारणाची सततता याची खात्री कधीही देता येत नसल्यामुळे त्या प्रेयसाच्या साठी होणारा जो जो काही यज्ञ आहे तो यज्ञ तात्कालिकच ठरतो. म्हणजे कारणासहित दुःख निवृत्ती हा प्रेयसाच्या यज्ञामधला भाग नाहीये, आणि म्हणून कारणासह दुःख निवृत्तीसाठी श्रेयसाच्या यज्ञाची अत्यंत आवश्यकता असल्यामुळं संसार पारम तरतुम इच्छिताम म्हणून अक्षर ब्रह्माची प्राप्ती करण्यासाठी जर हा यज्ञ केला तर कारणासहित दुःख निवृत्ती तर होईलच, पण अभय पुरुष असा तो प्रसिद्धी पावेल.
उपाधिकृत संसारी विद्या अविद्या अधिकृतो मोक्षगमनाय संसारगमनाय उभयगमनो साधनम रथकल्पिते. आता या एकदा हे निश्चित झाल्यानंतर या दोन्ही लोकांमध्ये म्हणजे जो प्रेयसासाठी काम करतो आणि जो श्रेयसासाठी काम करतो या दोघांचं काम नेमकं कसं होतं हे आता मला विश्लेषण करू द्या. किंवा हे विश्लेषण करण्यासाठी या उपनिषदामध्ये एक रूपक वापरलं गेलेलं आहे. उपाधी हा जो शब्द परत परत वापरला जातो अध्यात्मामध्ये, याचं नेमकं स्थान माहीत करून घेणं फार जरुरीचं आहे. उपाधी म्हणजे विशेषण नव्हे. एका सीमित मर्यादेमध्ये बंदिस्त झालेलं म्हणजे विछिन्न हा शब्द तिथं वापरला. छेद म्हणजे भाग करणे, विछिन्न म्हणजे भाग करून एक विशेष छेद दिलेला किंवा एक विशिष्ट भाग जिथं ठेवला गेलाय, राखला गेलाय, त्याला विछिन्न म्हणतात. असं विछिन्न जे आहे ते विछिन्न ज्याच्यावर किंवा ज्याच्यामुळे तसं झाल्यासारखं वाटतं, तसं होत नाही पण झाल्यासारखं वाटतं, त्याला उपाधी म्हणतो. त्याची व्याख्या आचार्यांनी या मंत्रामध्ये दिलेली आहे. उपसमीपे स्थित्वा स्वीयान गुणान अन्यत्र आददाति इति उपाधी असं ते म्हणतात. म्हणजे ज्याच्यामुळं सगळं काही चालू आहे, ज्याला त्याच्यातून वजा केल्यानंतर अखिलम विश्वम शवतुल्यम च निष्फलम असं होतं, तो ज्या भागापुरता माझ्यापाशी आहे त्या भागाशी संबंधित ही उपाधी आहे असं म्हटलं जातं. शरीर साक्षी चैतन्यापुरती उपाधी आहे. विश्व किंवा जे तयार झालं ते माया विछिन्न चैतन्य आहे एका विशिष्ट कार्यासाठी. एका ठिकाणी एका मंत्रामध्ये तरी ते परमेश्वराच्या 10 अंगुल्यापैकी 1 अंगुल्य इतकंच इथं आहे असंही म्हटलं गेलेलं आहे. याचा अर्थच असा की एका विशिष्ट भागापुरता विशिष्ट कार्यासाठी स्थलकालानी बाध्य असा जो विछिन्न किंवा जो लिमिटेड प्रदेश आहे त्याला उपाधी या नावाने संबोधलं जातं. आता या उपाधीचा ज्याची उपाधी आहे त्याच्याशी कोणत्या प्रकारचा संबंध आहे याबद्दल थोडेसे हलकेसे वाद आहेत. तो इथे कसा येतो, तो इथे येऊन बसतो की तो तिथेच असतो आणि तो असल्याचा इथं भास होतो, या केवळ एका कारणासाठी सुरेश्वराचार्य बिंब प्रतिबिंबवाद, अवच्छेदवाद हा उपाधिवादातूनच आलेला आहे. विछिन्न हा शब्द जो आहे तो वापरूनच अवच्छेदवाद झालेला आहे. म्हणजे घटाकाश, मठाकाश, चिदाकाश किंवा ही जी संकल्पना विचारसागर रहस्यामध्ये किंवा खास करून पंचदशीमध्ये वापरण्यात आलेली आहे, ही सगळी त्या प्रकरणामधून आलेली आहे. बिंब प्रतिबिंबामध्ये मात्र साक्षी चैतन्याचा जो भाग आपण पाहतो ते त्याचं प्रतिबिंब इथे आल्यामुळे त्या प्रतिबिंबाचा परावर्तित प्रकाश, आणि परावर्तित प्रकाश म्हणजे चेतनाला कोणत्याही जडाप्रमाणे वर्णन करता येत नाही. म्हणजे नेमकी वीज म्हणजे काय हे जसं सांगता येत नाही. ती वाहते, ती असते, तिच्यामुळं सगळं होतं, ती आहे हे निश्चित, पण ती नेमकी दाखवता येत नाही. इथं आहे म्हणावं तर ती सगळीकडं आहे, तिथं आहे म्हणावं तर ती प्रवाहित पण आहे. अशा पद्धतीचं जे वर्णन आहे असं चेतनेचं वर्णन असल्यामुळे तिचं असणं आणि तिचं परावर्तित होणं. प्रश्न असा आहे की तिला पकडण्यासाठी आता तिने जे तयार केलं त्यांनी तिला पकडता येत नाही, कारण जे शांत आहे ते अनंताला पकडू शकत नाही. जेव्हा तिच्या राज्यामध्ये काम करणारे जे आहेत ते राजाला पकडू शकत नाहीत. मग याचा अर्थ असा एकच झाला की मी जास्तीत जास्त एकच प्रयत्न करू शकतो की मी माझ्या प्रवासामध्ये, ज्याला मी साधना म्हणतो, माझा उलटा प्रवास सुरू करून हळूहळू माझ्यामध्ये असणाऱ्या विकारांकडून अविकारी असणाऱ्या अविनाशी पुरुषाकडे जेव्हा मी चालायला सुरुवात करेन तेव्हा माझी साधना योग्य मार्गावर चालू झालेली असं समजायला हरकत नाही. आता त्याच्या जवळ जाण्यासाठी, त्याला पकडण्यासाठी नव्हे, त्याच्या जवळ जाण्यासाठी माझ्याकडे त्यांनीच दिलेलं जे संयंत्र आहे त्या संयंत्रामध्ये एक संयंत्र असं आहे की जे गुणांनी ते जडच आहे पण ते गुणांनी अत्यंत तरल आहे.
सगळ्यात जास्त तरल जे आहे जडामध्ये ती बुद्धी आहे. म्हणून ते त्याच्या जवळ जाण्याचं एकमेव साधन आहे. मग प्रश्न परत असा येतो की जर सगळंच जडाने बनलेलं असेल, ते जडामधलं अत्यंत तरल आणि सूक्ष्म असेल आणि ते सूक्ष्मातिसूक्ष्माचा ध्यास घेण्यासाठी जर पुढं जाणार असेल, तर त्याची तीव्रता, त्याची तरलता अत्यंत सूक्ष्म असणं जरुरीच आहे. त्याची ती सूक्ष्मता असणं किंवा नसणं कशावर अवलंबून आहे? त्याच्या स्वभावानुसार ते तीक्ष्ण आहेच, त्याच्या स्वभावानुसार ती तरल आहेच. फक्त तिच्यामध्ये मी माझ्या कर्मांनी जर जडता जास्त आणली असेल, म्हणजेच माझ्या नको असणाऱ्या 2 गुणांनी ती जर झाकोळून गेली असेल, तर ती मला तिथे वापरता येणार नाही. मग असा प्रश्न येतो की माझी जी बुद्धी आहे, ज्यानी मी त्याचा ध्यास घेणार आहे, ती कितपत झाकोळून गेलेली आहे मला कळणार कसं? ते कळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे माझ्या मनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये उठणारे वृत्तीचे जे तरलरूपी बदल आहेत, ते कोणत्या प्रकारचे आहेत, त्यांना काय करावंसं वाटतं, त्याच्यावर माझ्या बुद्धीच्या सूक्ष्मतेचं आणि तरलतेचं सरळ सरळ मला उदाहरण मिळू शकतं. मला एखाद्या शनिवारी संध्याकाळी बसून कठोपनिषदाचं प्रवचन ऐकावंसं वाटतं, याचाच अर्थ माझी बुद्धी ज्ञानशक्तीचा उपयोग करण्यासाठी उत्सुक झालेली आहे. म्हणजे माझ्या बुद्धीमध्ये सत्वगुणाचा नक्की परिपोष झालेला आहे, म्हणून मला ही या प्रकारची इच्छा होते. या उलट माझ्या पूर्वकर्मानुसार जर मला हे करण्याच्या ऐवजी दुसरं काही करण्याची, म्हणजे प्रेयसाची इच्छा जर होत असेल, तर याचा अर्थ असा की माझी बुद्धी अजूनही जास्त जडाकडे झुकलेली आहे, तिची तरलता कमी झालेली आहे, तिचा सूक्ष्मपणा कमी झालेला आहे. आता या बुद्धीचं इतकं महत्त्व सांगण्याचं कारण असं आहे की पुढं जे रूपक कठोपनिषदामध्ये वापरलेलं आहे, तिथे हा फलक्रम किंवा क्रक्स पॉईंट म्हणून बुद्धी तिथं आपल्याला जाणवते. आता त्या रथाचं वर्णन सुरू होतं आहे. 3ऱ्या मंत्रापासून कठोपनिषदाच्या रथाचं वर्णन आहे. आत्मानां रथिनं विद्धी, हा विद्धी शब्द परत परत येतो. विद्धी म्हणजे जानामी, तू जाण. तू जाण म्हणजे तू लक्षात घे, तू जाण. आणि जाणणे आणि लक्षात घेण्यातला फरक इतकाच आहे की ते जेव्हा बिंबलं जातं तेव्हा त्याची विद्धी झाली असं म्हणतात. म्हणजे विशेषत्वाने धीमध्ये म्हणजे बुद्धीमध्ये जेव्हा एखादी गोष्ट रोवली जाते तेव्हा त्याला विद्धी असं म्हणतात. तेव्हा तू हे जाण, आत्मानं रथिनं विद्धी शरीरं रथमेव तू. याचा अर्थ शरीर रथ आहे. उत्तम. शरीर रथ कशासाठी आहे? रथामध्ये काय काय अभिप्रेत आहे? एक एक शब्द, एक एक विशेषण या उपनिषदातलं इतकं महत्त्वाचं आहे. तो रथ आहे म्हणजे तो धावणार आहे, तो चालणार आहे, तो एका ठिकाणी राहणार नाही. एका ठिकाणी राहणाऱ्या गोष्टीला रथ म्हणतच नाहीत. याचा अर्थ जर तो रथ म्हणजे हा रथ जर रथ असेल तर तो कधीही अकर्मी राहू शकत नाही. याचा अर्थ मी पहिल्यांदा माझ्या डोक्यातून एक गोष्ट बाजूला काढली पाहिजे, जसं पार्थाच्या डोक्यातून भगवानांनी काढली की पार्था कोणीही अकर्मी राहू शकत नाही. याचा अर्थ माझ्या हातून कर्म हे होतच राहील. मी रथी आहे, शरीर माझं रथ आहे. आत्मानं रथिनं विद्धी म्हणजे या रथाचा मालक, रथी हा आत्मा आहे. पहिली गोष्ट अशी आहे की मला जर हा रथ दिलेला असेल तर याचा रथी जर आत्मा असेल तर मी आत्मस्वरूप आहे हे ओघाने चालत. बुद्धी तू सारथिम, रथी आणि सारथी. पार्थाला सुद्धा सारथ्याची गरज लागली होती म्हणून पार्थ सारथी आले होते. रथी आणि सारथी या दोहोंचं नातं म्हणजे याचा अर्थ असा की रथी मालक जरी असला तरी आणि त्याच्या आज्ञेशिवाय सारथी काहीही करू शकत नाही. चिन्मयानंद स्वामींनी याचं फार चांगलं एक वेगळं वर्णन पण दिलं आहे. ते म्हणाले रथी कुठं बसलेला असतो? रथी घोड्यांच्या पातळीवर बसलेला असतो. सारथी कुठं बसलेला असतो? तो थोडासा वर असतो. सारथ्याचं स्थान जर बघितलं रथामधलं तर थोडं वर आहे.
म्हणून ते म्हणतात की बुद्धी वर आहे, इथे आहे, हा रथ खाली आहे, आत्मा हृदयस्थानी आहे, बुद्धी वरच्या स्थानी आहे, त्याचा सुद्धा विचार या मंत्रामध्ये झालेला आहे. आता प्रश्न असा येतो की बुद्धी तू सारथिम याचा अर्थ पूर्ण रथाचं संयोजन बुद्धीमार्फत होणार आहे. बुद्धी रथी नाही आहे. म्हणजे माझ्या बुद्धीनी होत असणारं माझं काम हे जरी बुद्धीच्या सहाय्याने होत असेल तरी बुद्धीनी नेमकं काय करावं हे सांगण्याची जबाबदारी रथीची आहे. म्हणजे रथी सांगतोय तशी बुद्धी करते की बुद्धी सांगते तसा रथी वागतोय, याच्यावर रथ कुठे जाणार आहे ते अवलंबून आहे. आणि याचा प्रत्यक्ष संबंध आपल्या आयुष्याशी. माझ्या दैनंदिन जीवनामध्ये साधक म्हणून घडणाऱ्या गोष्टी रथी ठरवतो की बुद्धी ठरवते. आणि जर सारथी ठरवत असेल तर याचा अर्थ जो रथी आहे तो जिकडे सारथी घेऊन जातोय तिकडे रथी जातोय. याचा अर्थ असा झाला की जर बुद्धी तू सारथीम असेल, बुद्धी तू सारथीम विद्धी मनहा प्रग्रहमेवच. मनाना प्रग्रह लगामांची उपमा दिलेली आहे. आता प्रश्न असा आहे की बुद्धीने जरी ठरवलं, आपण असं जरी गृहीत धरलं की रथी आणि सारथी एकत्र आहेत, रथी आणि सारथ्यांनी काहीतरी ठरवलेलं आहे, पण ज्या सारथ्याच्या हाती लगाम आहेत त्यांनी जोपर्यंत त्या लगामांना खेचायचं किंवा त्या लगामांना सोडायचं ठरवत नाही तोपर्यंत ती बुद्धी कार्यरत झाली असं म्हणता येत नाही. याचाच अर्थ इच्छा किती जरी झाली तरी कार्यशक्ती जोपर्यंत वापरात येत नाही तोपर्यंत सारथी काही करू शकत नाही. म्हणून मला खूप वाटते की अध्यात्म करावं, म्हणजे बुद्धीमध्ये विचार जरूर आलेला आहे पण त्या विचारांची अंमलबजावणी होत नाही. त्याचं कारण एक असं आहे की ते लगाम जे आहेत, मन जे आहे ते ज्या पद्धतीने खेचलं पाहिजे त्या पद्धतीने ते खेचलं जात नाही. ग्रह प्रग्रह प्रकर्षेन ग्रहती इति प्रग्रह. ग्रह म्हणजे पकडणे, ग्रहण हा शब्द आहे, गिळणे, गिळंकृत करणे, पकडणे अशा शब्दाचा तो अर्थ ग्रह असा आहे. जो सनातन सारथी आहे माझ्या व्यष्टी आणि समष्टीमध्ये एकच गोष्टी एकच प्रमाणामध्ये एकाच सारखी असते. व्यष्टीमध्ये जर हा सारथी असेल तर समष्टीचा जो सारथी आहे तो सुद्धा सनातन सारथीच आहे. पण त्या सारथ्याला सत्वगुणाच्या परिपोषामुळे, कारण ईश्वर चैतन्य जे आहे, ईश्वर हा सत्वगुणाचा द्योतक आहे, त्यामुळे त्याचा जो सारथी आहे तो कधी चुकतच नाही. त्यामुळे त्याचं जे सारथ्य चालू आहे त्याच्यात कुठे काही चूक झालेली नाहीये. व्यष्टीमध्ये असणारा जो आहे सारथी तो मात्र जसा चालायला पाहिजे तसा चालत नाही. आता एक गोष्ट जर निश्चित झाली की माझ्या बुद्धीवर सगळं अवलंबून आहे, माझ्या सारथ्यावर सगळं अवलंबून आहे, म्हणून हिंदू धर्माच्या प्रार्थनेमध्ये लहान मुलगा सुद्धा मागताना देवा मला सद्बुद्धी दे एवढंच मागतो. कोणत्याही प्रकारची मागणी कुठल्याही प्रार्थनेमध्ये तो करत नाही. दुधो नहावो पुतो फलो वगैरे सगळं जरी असलं तरी तो मागताना सद्बुद्धी मागतो, कारण तोच फक्त एक असा महत्त्वाचा मुद्दा आहे की जिथे सगळं काही बदलता येतं. या बुद्धीला, या सारथ्याला चांगली ताकद यावी, ज्या कारणे तो प्रग्रह, ते जे लगाम आहेत त्या मनावर तो पूर्ण ताबा मिळू शकेल, याच्यासाठी त्याची ताकद वाढवण्यासाठी, त्याची ताकद ज्यातून पुढे जाते किंवा ज्यातून ती प्रदर्शित केली जाते ती म्हणजे त्याचे विचार. ते विचार जे आहेत ते जर त्याला सुदृढ करायचे असतील तर ते सुदृढ करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्या बुद्धीचा सतत वापर परमेश्वर प्राप्तीसाठीच जर केला तर त्याच्या हातून होणारं कर्म हे अत्यंत उच्च दर्जाचं होत राहील. जितकं उच्च दर्जाचं कर्म तितकं तितकं कर्मविपाक कमी, जितका जितका कर्मविपाक कमी तितकं तितकं बुद्धीची प्रगल्भता मोठी. आणि मग ती बुद्धी जशी जशी हळूहळू ऋतुंबरीकडे जायला लागेल तशी 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 त्याची त्या प्रग्रहावरची पकड जास्त जोराची होत जाईल. या मंत्राचं विश्लेषण करताना आचार्य म्हणतात तत्र तम आत्मानं ऋतपम संसारिणं रथस्वामिनं.
इथे जीवात्मा कर्मफल उपभोगतो, म्हणून जीवात्मा हा रथस्वामी आहे. जीव सुद्धा रथस्वामी आहे, म्हणजे जीवात्मा सुद्धा रथस्वामी आहे, आत्मा सुद्धा रथस्वामी आहे. जेव्हा तो प्रेयसाकडे काम करतो तेव्हा त्याला जी जी फळं मिळतात आणि तो जे चाखतो, जी दुःखाची असतील किंवा सुखाची असतील, त्यावेळेला तो स्वामीच असतो, तो दुसरं काहीही नसतो. फक्त तो जीवात्म्याच्या भूमिकेतून तिकडे पाहत असल्यामुळे त्याच्यावर दोन प्रकारची, एक अज्ञानाचं आवरण आणि एक विक्षेप शक्ती, या दोन्हींच्या तडाख्यात सापडलेलं ते पंचमहाभौतिक शरीर असल्यामुळे त्याला ते स्वतःच देह तादात्म्यता त्याची वाढल्यामुळे जे होतंय ते मीच करतो, माझ्यासाठी होतं, मीच भोगतो आणि मीच करतो, अशा भ्रांतीमध्ये त्याचं काम चालू असतं. पण ते काम चालू असताना सुद्धा तो रथीच असतो, तो सुद्धा रथीच असतो. ते म्हणतात शरीरम रथमेव तू रथबद्ध हयस्थानी इंद्रिये आकृष्यमान शरीरस्य. शरीर रथ, इंद्रिय अश्वस्थानी असल्याने शरीरास ते कर्षण असा शब्द आहे. कर्षण म्हणजे ओढणे. रेल्वे इंजिनाचे तिथे लिहिलेलं असतं कर्षण केंद्र म्हणजे ओढणे, आणि सतत ओढणे त्याला आकर्षण असं म्हणतात. कर्षण आकर्षणातला फरक, कर्षण प्रासंगिक आहे, आकर्षण सतत आहे. म्हणून विषयांचं आकर्षण असं म्हणतात. विषयांचं आकर्षण म्हणजे विषय आपल्या इंद्रियांना ओढतात. अशा प्रकारचं जे ओढणं आहे हे इंद्रियांच्या माध्यमातून होत असताना इंद्रिय अश्वासारखं काम करतात असं आचार्य सांगतात. आणि म्हणून देवाकडे मागताना आचार्यांच्या संदर्भामध्ये इथे एक श्लोक अखंडानंदांनी उद्धृत केलाय. न देव हा दंड मादाय रक्षती पशुपालवत. परमेश्वर जेव्हा आपलं रक्षण करतो तेव्हा एखाद्या पशुचं रक्षण केल्यासारखं दंड हातात घेऊन येत नाही. परमेश्वराकडे आपण रक्ष रक्ष परमेश्वर म्हणतो, म्हणजे तो नेमकं रक्षण काय करतो त्याचं तिथं उत्तर दिलेलं आहे. यम ही रक्षती इच्छन्ती बुद्ध्या संयोजती तम. तुझ्या बुद्धीचं संयोजन करून तो तुझं रक्षण करतो. याचा अर्थ परमेश्वराकडे जो आशीर्वाद मागायचा तो दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा मागायचा नाही, कारण तो देतच नाही. तो कर्मानुसार तुमचं मिळतं, ती त्याची व्यवस्था आहे. तुम्ही अमुक करा तुम्हाला तमुक मिळेल ही त्याची व्यवस्था आहे, त्याची इच्छा नाही आहे. फक्त तो काय करू शकतो तो म्हणजे तुमच्या बुद्धीचं संयोजन करू शकतो, आणि बुद्धीच्या संयोजनातूनच तो तुमचं रक्षण करतो. म्हणून तो कधी दंडमादाय हातात काठी घेऊन एखाद्या पशुचं रक्षण करावं असं तो रक्षण करत नाही, असं अखंडानंदांनी सांगितलेलं. बुद्धिम तू अध्य व्यवसाय लक्षणम. आता बुद्धीचं वर्णन करतायत आचार्य. बुद्धिम तू अध्य व्यवसाय लक्षणम. बुद्धीचे लक्षण निश्चय करणे. अध्य व्यवसाय म्हणजे निश्चय. निश्चय करणे हे बुद्धीचे लक्षण असल्याने बुद्धी नेतृप्रधानम, ती प्रधान, नेतृत्व प्रधान आहे. म्हणजे या अश्वाचं नेतृत्व कुणाकडे आहे? बुद्धीकडे आहे. मालक जरी तिथे आत बसला असेल, चिन्मयानंद याचं फार चांगलं उदाहरण देतात. ते म्हणतात ते रथ वगैरे लवकर कळणार नाही, ते म्हणतात टॅक्सीचं उदाहरण घ्या, तुमची कार घ्या म्हणतात ते. आणि ते त्यांचं प्रवचन अगदी पाहण्यासारखं आहे. ते अगदी आपल्या भाषेत सांगतात की मागच्या सीटवर आपण बसलेलो असतो, हातात सिगरेट असते, असा मस्तपैकी म्हणे काय धूर वगैरे काढत असतो, कारण तो रथी आहे. गाडी माझी आहे, चालवणारा माझा नोकर आहे याची त्याला पूर्ण खात्री झालेली असते. त्यामुळे तो सगळं इकडं तिकडं बघत अगदी आनंदात जात असतो, कारण तो प्रेयसात गुंतलेला असतो. त्याला बाहेरचे देखावे फार, त्याला आपण राजा असल्यासारखं वाटत असतं. हे वाटणं जे आहे ते सुद्धा प्रेयसाचीच बाजू आहे. आणि असं असताना तो त्या रथीला सांगायचंच विसरतो. त्याला त्या प्रवासातच मजा वाटायला लागते. मग तो रथी इकडे घेऊन गेला काय आणि तिकडे घेऊन गेला काय सारथी त्याला फरक पडत नाही. तेव्हा तिथे ते असं म्हणतात की नेतृत्व प्रधान सारथी आहे. त्यामुळे तो नेतृत्व जर व्यवस्थित करत नसेल, बरं टॅक्सी ड्रायव्हरला मालकाने जर सांगितलं नाही तर त्याला विचारायची काही गरज नाही आहे. त्याला एवढंच माहिती आहे की यांना फक्त फिरत राहायचं आहे, त्याप्रमाणे तो फिरवत राहतो. जोपर्यंत त्यांच्या भाषेमध्ये पेट्रोल चालू आहे किंवा 1 किंवा 2 टायर फुटत नाहीत, पक्षाघाताचा झटका जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपला सारथी चालूच आहे. जेव्हा गाडीला थोडे धक्के बसायला लागतात, म्हणजे वार्धक्य, तेव्हा तो सारथी त्याला सांगतो की आता थांब, आता
वानप्रस्थाश्रमानंतर थोडं थोडं कुठेतरी लक्षात यायला लागतंय की बहुतेक मी जे आत्तापर्यंत प्रवास करत होतो हा चुकीचा असण्याची शक्यता आहे, ज्या रस्त्यावरून जात होतो तो चुकीचा असण्याची शक्यता आहे. ही जी आत्तापर्यंतचा जो प्रवास झाला हा संपूर्णपणे 180 कोणातून दुसऱ्याच बाजूला गेला. याच्याऐवजी मला घ्यायचा होता तो रस्ता देवाच्या आळंदीचा दुसरीकडेच गेला. अशा प्रकारे त्याने सांगितलंय. पुढे आचार्य असं म्हणतात, सर्व ही देहगतम कार्यम बुद्धी कर्तव्यमेव प्रायेण. देहाचे सर्व कार्य बुद्धीने होते, असा तो फंडामेंटल पॉस्च्युलेट ज्याला म्हणतात असं ते गृहीतक इथं आचार्याने सांगितलेलं आहे. देहाचे सर्व कार्य म्हणजे स्थूल शरीराने होणाऱ्या कार्याला नगण्य किंमत दिलेली आहे. स्थूल शरीराने, आणि ज्या शरीराला नगण्य किंमत आहे त्याची किंमत फक्त इतकीच आहे की ते याच्यातून प्रकाशित होतं म्हणून ते घासून पुसून स्वच्छ ठेवलं पाहिजे, याच्यापेक्षा त्याला जास्त महत्त्व नाही. त्या मनाने माझ्या आयुष्यामध्ये साधक असून सुद्धा 24 तासामधले किती वेळ माझा स्थूल शरीरावर जातो हे बघण्यासारखं आहे. इथं आचार्य काय सांगतायत की देहाचे सर्व कार्य बुद्धीनेच होते. मनः संकल्प विकल्प लक्षणम प्रग्रहम रचनाम विधी. मन संकल्प विकल्प लक्षण युक्त असून ते लगाम आहे. त्याला लगाम का म्हटलंय हे सांगण्यासाठी इथं आता आचार्य त्याचं विश्लेषण करतात. संकल्प विकल्पात्मक, म्हणजे याचा अर्थ जो सारथी आहे, खरं म्हणजे धारा कशी व्हायला हवी होती, जो रथी आहे त्यांनी सारथ्याला सांगायला पाहिजे होतं आपल्याला कुठं जायचंय, काय वेगाने जायचंय, कुठल्या रस्त्यावर जायचंय आणि कुठं पोचायचंय. सारथी रथी झोपलेला आहे किंवा रथी आनंदात आहे, काही म्हणू आपण, एका वेगळ्याच त्याला भ्रम किंवा डिल्युजन असं म्हणतात, तो डिल्युडेड अवस्थेमध्ये आहे. सारथी जेव्हा कुठं जायचं ठरवतो तेव्हा त्याला अश्वाचे लगाम सांगतायत कुठं जायचं ते. त्याचं कारण असं आहे की जे लगाम आहेत तिथेच विचारांची सुरुवात आहे. बुद्धी ही 3ऱ्या अंकामध्ये येणारं पात्र आहे. पहिल्या 2 अंकामध्ये संकल्प आणि विकल्प येऊन जाणार आहेत. त्यामुळे पहिल्या 2 अंकावर 3रा अंक अवलंबून आहे. ध्यायते विषयान पुसा संगस्तेषु उपजायते. ध्यायते, एकदा तिकडं गेलं की ती सगळी मालिका चालू होणार आहे. संगस्तेषु उपजायते, संगात संजायते, कामः कामात क्रोधादि, त्याला मग अगदी प्रणश्यतीपर्यंत पोचतं ते. आणि एका सेकंदामध्ये या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. पण ह्या सगळ्या घडत असताना ज्या बुद्धी जिथे हे निवड होणार आहे, काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही याची निवड होणारं जे टेबल आहे, त्या टेबलावर ज्या नोकरांनी सामान आणून ठेवायचं आहे त्यांनी जर आणतानाच असं सामान आणलं की त्याच्यात फारसा काही चॉईसच शिल्लक राहिला नाही. संकल्प विकल्पच असे झालेले आहेत की चॉईस इज बिटवीन डेव्हिल अँड डीप सी म्हणतात, तसा काहीतरी प्रकरण आहे. कोणताही घेतला तरी नुकसानच आहे. आता घ्यायचं म्हणून बुद्धी एखादा निर्णय घेते, आज संध्याकाळी दारू प्यावी की कुठल्या डान्स बारमध्ये जावे, असे जर 2 चॉईस एखाद्या माणसाच्या समोर आले तर आता त्याचे संकल्प विकल्पच असे विचित्र आहेत. इथं बुद्धी करून तरी काय करणार, म्हणजे ज्याचे लगाम कसलेले नाही आहेत अशा ठिकाणी तो करून तरी काय करणार आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात की मन संकल्प विकल्प लक्षणयुक्त असल्यामुळे रचनाम विधी, रचना आणि प्रग्रह दोन्ही समानार्थी शब्द आहेत. लगाम याला जवळजवळ 20 शब्द संस्कृतमध्ये आहेत. पैकी वल्ग हा शब्द सुद्धा, वल्गना ज्याला म्हणतो आपण, वल्ग हा शब्द सुद्धा लगाम म्हणून, रश्मी हा शब्द सुद्धा लगाम म्हणून, रचना हा सुद्धा शब्द लगाम म्हणून वापरला जातो. इथे लगाम ही संकल्पना वापरण्याचं कारण असं आहे की तो ढिलाई सोडता येत नाही, तो खूप बांधताही येत नाही, खूप त्याला एक विशिष्ट याच्यावर ठेवायला लागतं. ज्यांनी हॉर्स रायडिंग केलं त्यांना ते कळेल, कारण तो धरताना हॉर्स रायडिंगमध्ये ते असं धरतात, या 2 बोटांमध्ये धरला जातो नेहमी लगाम. आणि तो करताना थोडं जरी ओढलं तरी घोड्याला कळतं की हे थांबणार आहेत म्हणून तो थांबतो. तो कळतं त्याला, ते म्हणजे मी हॉर्स रायडिंग केलं त्यामुळे पाहिलंय. पण ते थोडं लूज सोडलं तर तो ज्या वेगात आहे त्यापेक्षा जास्त वेगाने, त्याला असं वाटतं की आता यांनी मला मुभा दिलेली आहे, त्यामुळे त्याला अशा वेगात ठेवलं जातं की तो ट्रॉट करायला लागतो, म्हणजे दुडक्या चालीने ते घोडं चालायला लागतं. साधारण तशीच संकल्पना इथं आहे. मनामध्ये संकल्प विकल्प हे होतच राहणार आहेत. जर खूप होऊ दिले तर तो इतक्या वेगाने धावणार आहे, कारण
प्रचंड वेगाने ते सगळे संकल्प विकल्प समोर येणार आहेत आणि मग त्याच्यामुळे मनाचं चांचल्य नावाचा जो शब्द आपण वापरतो तिथे वापरतो. मग मंदाताई त्याला फार चांगलं त्यांनी आपल्या प्रवचनामध्ये सांगितलं आहे. पहिल्यांदा म्हणाले, एक काम करा, तुम्ही क्षेत्रात पहिल्यांदा येऊन स्थिरावा. धारणेची व्याख्या सांगताना त्यांनी फार छान सांगितली आहे. इकडं तिकडं सगळं चाललंय ना, ते सगळं आणायचं आणि रामायणात घेऊन यायचं. म्हणजे एका बंदिस्त वातावरणामध्ये सगळे विचार येतील. म्हणजे तुम्ही एका क्षेत्रात स्थिरावाल, त्याला धारणा म्हणाल. त्यातलं जर मग एखादं पात्र घेऊन त्याच्यावर जर तुम्ही एकाग्रता करू शकला तर ते ध्यान झालं. म्हणजे मनात येणाऱ्या अनेक विकल्पांपैकी विकल्पांची संख्या कमी करणं, क्वांटिटी कमी करणं हा पहिला त्यातला भाग होऊन जातो. त्याच्यानंतर जी काही क्वांटिटी आहे त्याची क्वालिटी काय आहे, त्याची गुणवत्ता काय आहे याचा विचार करणं आणि त्यातलं उत्तम गुणवत्तेचं जे आहे ते फक्त धरून ठेवणं, याला ध्यान असं म्हणतात किंवा ध्यानाची प्रक्रिया असं म्हणतात. असं ताईंनी सांगितलंय, ते इथं आपल्याला उपयोगी पडतं. पुढे ते असं म्हणतात आचार्य, मनसाही प्रगृहितानी श्रेत्रादिनी करणानी प्रवर्तन्ते रशनेय अश्वा. जर मनाने इंद्रिय घट्ट धरले तर धावणारे अश्व सरळ धावतील. म्हणजे कोणत्याही बाजूला ते इकडे तिकडे हेल्टर स्केल्टर ज्याला म्हणतो असे ते जाणार नाहीत. मग असं जर असेल तर चौथ्या मंत्रामध्ये इंद्रियानी हयाना आहुहु विषयांस्तेषु गोचरान. आहुहु म्हणजे ते म्हणतात, ते म्हणजे कोण, विद्वर किंवा ब्रह्मविद म्हणतात. काय म्हणतात, इंद्रियानी हयाना, इंद्रिय अश्व आहेत असे ते म्हणतात. आता मनाची संकल्पना स्पष्ट झालेली आहे, सारथ्याची स्पष्ट झाली आहे, लगामांची स्पष्ट झाली आहे. आता घोड्यांच्या संकल्पनेकडे, म्हणजे हय म्हणजे घोडा, अश्व, इंद्रियांना अश्वाचं नाव दिलेलं आहे. आणि इंद्रियांची बहिर्मुखता ही त्यांच्या मूलभूत गुणधर्मापैकीच गुणधर्म आहे. म्हणजे इंद्रियांनी बहिर्मुख व्हावं अशी इंद्रियांमध्येच सोय आहे. तेव्हा त्यांना अश्वाचं नाव देण्याचं कारणच असं आहे की ते सतत बहिर्मुख असल्यामुळं त्यांना दिलेल्या ताकदीनुसार, किंबहुना चिन्मयानंदांनी इंद्रियाला देवाची उपमा दिलेली आहे. देव म्हणजे ज्याच्यामुळे सगळं काही प्रकाशित होतं. माझ्या शरीरामध्ये पंचेंद्रियांनी विश्व प्रकाशित होतं, म्हणजे त्या इंद्रियाच्या मागे असणारं चेतन तत्व म्हणजे देवच आहे. त्या देवाच्या सहाय्यानेच मी पाहतो, ऐकतो, बोलतो, सगळं काही करतो. त्वचेला माझा स्पर्श त्या ताकदीवर होतो. असं जर असेल तर त्या ताकदीचा मी उपयोग करावा की दुरुपयोग करावा हे सर्वस्वी माझ्यावर अवलंबून आहे. आता या अश्वांच्या बाबतीत त्यांनी असं म्हटलेलं आहे की विषयांस्तेषु गोचरान. हे अश्व ज्याच्यावर चालतात त्या पाथ किंवा तो जो मार्ग आहे त्या मार्गाला विषय असं नाव आहे. आत्मेंद्रिय मनोयुक्तम, आत्म इंद्रिय मन युक्तम भोक्तेत्या मनीषिणः. आत्मा, इंद्रिय आणि मन याच्या संयोगास भोक्ता असं पंडित म्हणतात, असा या मंत्राचा अर्थ आहे. भोक्ता म्हणजे जो भोग घेतो, ज्यांनी आपल्या मनामध्ये संकल्प विकल्प करून निश्चयात्मक बुद्धी वापरून एखादं कार्य केल्यानंतर त्याचं मिळणारं जे फल आहे ते ज्याला मिळतं त्याला भोक्ता असं म्हणतात. भूक या धातूपासून आलेला शब्द भज, भोजन, खाणे, खाद्यंती हे सगळे समानार्थी शब्द इथंच आले. तो पिबंतव असा शब्द जो ऋतम पिबंतव म्हणजे पिबंतव म्हणजेच परत फलाची, ज्याला जो फल स्वाहा करतो, ज्याच्यासाठी ते फल मिळतं तो. आत्मा इंद्रिय मन या संयोगाला इथे विषय हा शब्द जो वापरला आहे त्या विषय या शब्दाबद्दल सुद्धा थोडंसं निखिलानंदांनी थोडंसं याच्यामध्ये विवरण सुद्धा केलेलं आहे. शी बंधने इति विषयः, जे बांधतं त्याला विषय म्हणतात. जे बांधतं, आणि बांधल्यानंतर काय होतं तर ते बाध्य होतं. जे बांधलं जातं ते बाध्य होतं, म्हणून विष बाधतं, विषय बाधतो, आणि म्हणून मग
ते काय बाधतो म्हणजे काय, तर ते जिथं असतं जे काही त्याचा बाध करतं ते. म्हणजे मी जेव्हा जिवंत असेन तेव्हा मृत्यू माझ्या जिवंतपणाचा बाध करतो. रज्जू सर्पामध्ये सर्पाचा बाध झाला की रज्जू दिसतो, तसं विषय जेव्हा येतो तेव्हा विषयांपासून मी परावृत्त असणारी माझी वृत्ती ही बाध होते, कारण ती विषयांनी पूर्णपणे भारून टाकली जाते. म्हणून विषयांना मार्ग असं म्हटलेलं आहे. पण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अत्यंत निष्क्रिय काय असेल तर विषय आहेत. ते स्वतः काहीही करू शकत नाही. स्वतः रस्ता घोड्याकडे जाऊन माझ्यावरून चाल असं म्हणूच शकत नाही. याचा अर्थ विषय तिथेच असतील, पण त्या विषयाने मी बांधलं जावं असं विषयांची इच्छा नसते. याचा अर्थ मी त्या विषयांना जर पाहिलं नाही, त्या विषयांपासून मी जर परान्मुख असेन तर ते माझं काहीही करू शकत नाहीत. म्हणजे एक अर्थ असा झाला की मी विषयांपासून दूर राहावं. दुसरा असा झाला की जरी माझ्यासमोर विषय आला तरी जोपर्यंत माझे घोडे त्या रस्त्यावर चालत नाहीत तोपर्यंत सुद्धा तो दिसून सुद्धा काय करू शकतो. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर तो रस्ता आहे, पण तरी सुद्धा मी तो पादाक्रांत करणार नाही, कारण माझे घोडे माझ्या रथाचे तिथे जाणार नाही. शम आणि दमाचा अभ्यास. शमदमाच्या अभ्यासाला दोन्ही बाजूनी हे दिलेलं आहे. यापैकी करावं नेमकं कोणतं? दोन्ही करावं असं सांगितलेलं आहे. साधन चतुष्टामध्ये दोन्ही सांगण्याचं कारण असं आहे, एक करता करता दुसरं होतं, दुसरं करता करता पहिल्याला बळकटी येते. साधकाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर परत ताईंचं वाक्य आपल्याला उपयोगी पडतं. पहिल्यांदा विषय कमी करावेत. मग विषय कमी करणे म्हणजे प्रत्येकाच्या किंवा आपल्या प्रत्येक नातेवाईकाच्या अमुक अमुक समारंभाला जाणं फार महत्त्वाचं आहे. विषय कोणाचं काय चाललंय याची चौकशी, त्याला सून कशी मिळाली, याला जावई कसा मिळाला, त्याच्या मुलाची ॲडमिशन कुठं झाली, ती गोरी आहे का ही काळी आहे का, त्याच्याकडे पैसे जास्त आहेत की त्याचे विषय, हे सगळे मार्ग आहेत ज्याच्यावरून अश्व धावणार आहेत. हे मार्ग जसे 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 कमी करता येईल तिथं संसारामुळे होणारे व्याप जे आहेत तेवढेच रस्ते किंवा तेवढेच विषय राहतील. त्याचं एकदा संख्या कमी झाली की काकाने सांगितल्याप्रमाणे त्याचं मूल्य आणि मर्यादा ठरवायला मग आपल्याला वेळ मिळू शकेल. जो पाण्याच्या प्रवाहात प्रचंड वेगाने वाहत चाललाय तो हातपाय मारूच शकत नाही. पाणी थोडं शांत झालं की आता तो पोहू शकतो किंवा हातपाय मारू शकतो. तद्वत जसे विषय कमी होतील, जसे हे रस्ते कमी होतील, तसे आता अश्वांना फक्त निवड करण्यासाठी काही बोटावर मोजण्या इतकेच मार्ग राहतील. असे मार्ग राहिल्यानंतर त्या मार्गांची महती म्हणजे मूल्य आणि मर्यादा याचा विचार करण्याचा आपल्याला वेळ मिळू शकतो. म्हणून इथे आत्मा इंद्रिय मन याच्या संयोगाने तो भोगता होतो. आता इथे जेव्हा आत्मा इंद्रिय मन असं म्हटलेलं आहे, पैकी इंद्रिय आणि मन याची जाणीव असून आत्म्याची जाणीव नसताना जो भोगता कार्य करतो त्याला जीव असं म्हणतात आणि ते प्रेयसासाठी कार्य होतं. याऐवजी इंद्रिय आणि मन ही त्यांच्या निसर्गिक गुणधर्मानुसार काम करतच राहतील, पण मी इंद्रिय आणि मन हे दोन्हीही नसल्यामुळं मी जर स्वतःला आत्म्याशी संबंधित समजलो आणि जे काय चाललंय ते जर होऊ दिलं तर याचा माझ्यावर कोणताही परिणाम होत नसल्यामुळं मी श्रेयसाकडेच ती माझी. आणि जेव्हा भगवान आपल्याला सांगतात की तू करत असलेलं कर्म तू कर, एकतर ते मला अर्पण कर, पण मला काय लागतं, मला वाटेल ते कर्म चालत नाही. ज्ञानदेव काय म्हणतात, स्वकर्म कुसुमांची वीरा तोषा लागी. तू असं कर्म कर आणि तीच मला तू दिलेली फुलं आहेत. माझी पूजा कशी करायची आहे, तुझ्या कर्मानी करायची आहे. कर्म कसं करायचं आहे, चांगलं करायचं आहे. चांगलं करायचं असेल तर काय पाहिजे, तर तुला चांगलं काय हे कळालं पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा चांगल्या गोष्टी गोळा केल्या पाहिजेत, म्हणजे संकल्प विकल्प चांगले झाले पाहिजेत. त्याच्यानंतर त्यातलं बरोबर उत्तमात उत्तम जे फुल आहे ते निवडलं पाहिजे. बुद्धी निश्चय चांगला झाला पाहिजे आणि मग ते फुल माझ्या पायावर तू आणून ठेव आणि तोषा लागी. ती जी पूजा असेल ती मला आनंदी करून जाईल. जेव्हा कर्म त्याग किंवा कर्म फल त्याग, भगवानांनी 12व्या अध्यायामध्ये सगळे ऑप्शन दिलेले आहेत. माझ्याच इथं राहा आणि तुला काय करायचं ते कर. पहिलाच ऑप्शन दिलेला आहे की तू माझ्या इथे राहा, तू माझ्या स्वरूपतेमध्ये असू दे आणि मग तू काही कर, मी घेतो तुझी काय. योगक्षेमम वहाम्यहम, काही हरकत नाही आहे. नाही तुला स्वतःचा स्वतः शुभा मांडायचा आहे तरी हरकत नाही. कमीत कमी ते जे काय करतोयस ना
ते माझं नाव घेऊन कर. तू माझा मांडलिक आहेस, मी राजा आहे, तू राज्य कर, फक्त ती सॉव्हरेनिटी माझ्याकडे ठेव. नाही पण तेही जमत नसेल, तुझ्या नावाने राज्य कर, फक्त त्याचं फळ जे असेल तेवढं तरी माझ्या पायावर नेऊन ठेव. असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स जे भगवानांनी दिलेले आहेत ते एवढ्याच कारणासाठी दिलेले आहेत, कारण मग तिथे इंद्रिय म्हणे फक्त कार्यासाठी वापरलं जाईल, इच्छेसाठी नाही. आणि म्हणून जीवनमुक्तांच्या इच्छेमध्ये इंद्रिय तिथंच आहे, मन तिथंच आहे. इंद्रिय काम करतं, मनही काम करतं, पण इंद्रिय आणि मनामधून येणारा जो स्रोत आहे तो स्रोत शुद्ध आत्म्याचा किंवा परब्रह्माचा असल्यामुळं ते स्वतः काहीच करत नाहीत. तेही श्वास घेतात, पण तो श्वास त्याच्यासाठी, त्यांची स्पंदनं चालतात त्याच्यासाठी, तेही खातात त्याच्यासाठी. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा आहात किंवा आघात त्यांच्यावर होत नाही. अशा व्यक्तीला समाहात असंही म्हणतात. आहात जे आहेत ते सम आहेत किंवा स्थितप्रज्ञ, अशा पद्धतीने म्हणतो येतो. आचार्य या मंत्राची विश्लेषण करताना असं म्हणतात, शरीरस्य आकर्षण सामान्यता इंद्रियानी चक्षुरादिनी रूपादि विषयान गोचरान मार्गान इंद्रियेषु हयत्वेन परिकल्पतेषु. इथे जाण्यासाठी, जाणं हे आपलं कामच आहे. चरैवती जे म्हटलेलं आहे ते इनिव्हिटेबल आहे. फक्त संपूर्ण, जसं आपण एखाद्या गोष्टीच्या कोणतेही कार्य पार पाडण्याच्या अगोदर त्या कार्याच्या संबंधित चर्चा करतो, त्याचं पूर्ण, ज्याला थ्रेड बेअर म्हणतात तसं पूर्ण त्याला उघडं करतो, आणि मग कुठे कुठे प्रसंग बाकी उद्भवू शकतात त्या जागा पाहतो. कशा पद्धतीने हे कार्य केलं जाईल, याच्यात काय काय होऊ शकेल, काय चांगलं होऊ शकेल, काय वाईट होऊ शकेल, अशा पद्धतीने ज्याला वेल इन्फॉर्म्ड म्हणतात, अशा पद्धतीने जसं कार्य करतो तसं या जवळजवळ 12-14 मंत्रांनी तिसऱ्या वल्लीतल्या साधकाला दिस इज अ बोर्डरूम एक्सरसाइज. इथे सगळ्या गोष्टी कळाल्यानंतर नेमकं काय कळायचं याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं दुमत राहण्याची अजिबात शक्यता नाही आहे. इथं जसं आचार्य म्हणतात की शरीराला आकर्षण इंद्रियांच्या मार्फत विषयांच्या रस्त्यावर जाण्यासाठी मनाच्या लगामांनी सारथ्याकडं संदेश पोचल्यामुळे सारथी जो निर्णय घेतो त्याप्रमाणे हा रथ जिकडं जायचा तिकडं जाईल, आणि त्याचा परिणाम ना बुद्धीला भोगायला लागेल, म्हणजे ना सारथ्याला भोगायला लागेल, ना अश्वांना भोगायला लागेल, ना त्या मार्गाला दोष देता येईल. जे भोगायचं आहे, जे काय होणार आहे, त्याचा सगळा त्रास त्या रथीला होणार आहे. तेव्हा जबाबदारी रथीवर मोठी आहे, पण रथीनी कोणत्याही परिस्थितीमध्ये मी फक्त बसलोय, मला काय करता येत नाही असं होत नाही, कारण त्याच्याच आधिपत्याखाली त्याची बुद्धी दिली. म्हणून मी विषयांवर लक्ष केंद्रित करू, इंद्रियांवर करू की बुद्धीवर करू, याची पूर्णपणे जबाबदारी या रथीवर आहे. आणि पुढे ते असं म्हणतात, मनीषीनः विवेकिनः आत्मेंद्रिय मनोयुक्तम भक्तेति संसारी इति नहि केवलस्य आत्मनो भोक्तृत्वम अस्ति. हे जे भोक्तृत्व आहे हे आत्म्याचं नाही आहे. आचार्य सांगतात की नहि केवलस्य आत्मनो भोक्तृत्वम अस्ति बुद्धी आदि उपाधिकृतम एवं तस्य भोक्तृत्वम. बुद्धीला आत्म्याची उपाधी मिळाल्यामुळं त्याला त्या भोक्तृत्वाचा अभिमान होतो. आत्म्याच्या आणि भोगण्याचा काहीही संबंध नाही. पुढे ते असं म्हणतात, असं जे मी बोलतोय, आचार्य सांगतायत की असं आता मी जे कठोपनिषदाच्या भाष्यामध्ये बोलतोय तसंच श्रुत्यंतरम दर्शयती, दुसऱ्या श्रुतींमध्ये सुद्धा तेच लिहिलेलं आहे. आणि इथं आचार्यांनी चक्क बृहदारण्यक उपनिषदाचा उल्लेखच केलेला आहे. तिथं ते असं म्हणतात, ध्यायतीव लेलायतीव, म्हणजे विचार केल्यासारखा वाटतो आणि तो चालल्यासारखा किंवा हल्ल्यासारखा वाटतो. म्हणजे आत्मा हे सगळं करतोय असं जवळजवळ खात्री होते, जरी तो पूर्णपणे निष्क्रिय असला तरी सुद्धा. संसारित्व आणि असंसारित्व असे दोन शब्द इथं आचार्यांनी वापरलेले आहेत. संसार हा शब्द, मूळ जो शब्द आहे त्याचा तो संसृ असा आहे.
संश्रू म्हणजे एखाद्या वर्तुळामध्ये फिरणे किंवा एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमधून तिसऱ्या अवस्थेमधून चौथ्या अवस्थेमध्ये, असं त्याला मेटामॉर्फोसिस नावाचा जो शब्द आहे त्याला संश्रू असं म्हणतात. अशा प्रकारे ज्याचं जगणं आहे, अशा प्रकारे ज्या जीवाचं जगणं आहे त्याला संसारी असं म्हणतात. आणि अशा संसारामध्ये राहण्याच्या गुणधर्माला संसारित्व, त्वकार प्रत्यय येतो. असंसारित्व आणि संसारित्व या दोन गोष्टींवर ज्या पद्धतीने हा रथ चालेल ते अवलंबून आहे, किंबहुना ज्या पद्धतीने तुम्ही रथ चालवाल त्याच्यावर अवलंबून आहे तुम्ही संसारित्वात असाल की असंसारित्वात असाल. म्हणजे जर या संसारातून सुटका करून घ्यायची असेल तर आचार्य असं म्हणतात की हा रथ, पहिली गोष्ट तरी अशी आहे, अखंडानंदांनी सांगितलं की या रथाची प्राप्ती हीच दुर्लभ आहे. ज्या रथाची आता रचना आपण पाहतोय, हा रथ मिळणे हेच दुरापास्त आहे. त्याचं कारण असं आहे की रथामध्ये जर सारथी नसेल तर रथाला काहीही महत्त्व नाही. त्यामुळे रथी जरी उपलब्ध असला, म्हणजे शरीर जर, रथ जरी उपलब्ध असला, पंचमहाभूतात्मक शरीर सगळ्यांनाच दिलेली आहेत, फक्त त्याच्यामध्ये काय नाही आहे, त्याच्यामध्ये सारथी नाही आहे, बुद्धी नाही आहे. बुद्धितत्व जे आहे ते अत्यंत तरळ आणि सूक्ष्म पद्धतीने फक्त नरदेहामध्ये घातल्यामुळं हा रथ जो सजलाय, त्यांनी शब्द त्याच्यामध्ये सजण्याचा वापरलाय की हा रथ जो सजलाय तो त्या बुद्धितत्वामुळं, तिथे चमकणारं जे कोंदण आहे, तो हिरा जो आहे ती बुद्धी आहे. म्हणून जर वैभव काय जर विचारलं त्या रथीचं, तर सारथी त्याचं वैभव आहे, रथ वैभव नाही आहे. त्या रथामध्ये असणारं सारथी आहे त्याचं वैभव आहे. म्हणून त्या रथीला सारथीची ज्या प्रमाणामध्ये, ज्या प्रकारचा संबंध सारथी आणि रथाचा पाहिजे तसाच सम्यक राहावा. आणि तसा जर तो सम्यक राहिला तर रथी सतत जेव्हा जेव्हा, आणि एकदा सारथ्याला कळालं की रथीला नेमकं कुठं जायचं आहे, तो परत परत विचारत नाही. त्याला मालकांबद्दल खूप चांगली माहिती असते, माझा मालक नेमकं काय मागतोय. त्यामुळे बोलायच्या अगोदर सुद्धा ती बुद्धी तसं काम करते. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्याची साधनेमध्ये वाटचाल पुढं पुढं जात जाईल तसं तसं सारथी आणि रथी दोन राहत नाहीत. सारथी आणि रथी दोन राहत नाहीत. ते इतक्या जवळजवळ येतात की सारथ्याने बोलायचा अवकाश की रथीला समजलेलं असतं हा काय बोलतोय, रथीच्या मनात यायचा अवकाश की सारथ्याला समजलेलं आहे की कुठं जायचं आहे. आणि अशी दोघांची युती झालेली पाहून अश्व फार घाबरतात की ज्यांना मला पाडायचं एकटं, ह्या दोघांमध्ये जर भांडण लागलं तर मला निश्चित यातल्या एकाला खाली पाडता येईल, किंवा की मी त्यांचं ऐकणार नाही असं करता येईल. पण आता जेव्हा हे दोघं एकत्र येतात तेव्हा फार मुश्किल आहे. कारण जो सारथी आहे तो लगाम तर व्यवस्थित करेलच, पण चुकून समजा तो लगाम नाही करतो असं झालं तर त्याला रथी सांगेल. तेव्हा रथी आणि सारथ्याची जेव्हा जेव्हा युती झालेली आहे तेव्हा तेव्हा अश्वांनी निमूटपणे मान टाकलेली आहे. आणि एकदा अश्व ज्याच्या हातामध्ये आले, लगाम ज्याच्या हातामध्ये आहेत, त्याला रस्त्याचा फरक सुद्धा पडत नाही. म्हणून तो कोणत्याही रस्त्यावर जिथे जाईल तिथे वृंदावन तयार होतं. कारण त्याचे घोडे दुसरीकडे जाऊच शकत नाहीत. किंबहुना पुढे पुढे घोड्यांना सवय व्हायला लागते. अत्यंत म्हणजे ज्वलंत उदाहरण आहे रामकृष्ण परमहंसाचं. चुकून एक छोटंसं नाणं काय त्यांच्या अंगाखाली ठेवलं आणि अंगाची लाही लाही झाली होती. काय झालं होतं, घोडे नको त्या रस्त्यावर कोणीतरी नेऊन चुकून ठेवले, इतकी त्या घोड्यांना म्हणजे इंद्रियांना सवय इतकी झालेली होती. विषयांना सवय, इंद्रियांना सवय, असा विषय त्यांच्याकडे येऊच शकत नाही. केवळ त्या राणी रासमणींनी आपल्या मालमत्तेबद्दल, प्रॉपर्टीबद्दल विचार मनात आणला, तो रामकृष्णांना पूजा करताना कळाल्यामुळे झटदिशी मागे वळून जोरात तिला एक थप्पड मारली होती. राणीला थप्पड मारली म्हटल्यानंतर 20 एक गार्ड रामकृष्णांना पकडण्यासाठी पुढे आला असताना राणी रासमती म्हणाली, अजिबात हात लावू नका, माझी चूक झालेली आहे. काय झालं होतं, रस्ता घोड्यांनी दुसरा पकडला होता आणि जे समोर बसले होते देवस्वरूप जे होते ते रस्त्यावर पण होते, घोडे ताब्यात पण होते,
रथी, सारथी, अश्व, घोडा सगळं एकत्र होऊन अगदी छान आनंदामध्ये परमेश्वराचं गुणगान करत ते पुढे चालले होते आणि तिथेही बसली होती. सुरुवातीला बसली तेव्हा ती ध्यानानेच बसली होती फक्त मध्ये. याचं कारण, असं होण्याचं कारण काय? तर बुद्धीला ती सवय परत परत जर लागलेली असेल, आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, खादिले ते खावेसे वाटे, जे खाल्ले बोया पेड बबूल का आम कहाँ से होय. किंवा कबीर नेहमी सांगतात, अब पछताए क्या कीजिए जब चिडिया चुग गई खेत. एकदा ते आलेले विचार तुम्ही पुढं आणून त्याच वेळेला त्या विकल्पाच्या पातळीला जेव्हा कळालं की हे विकल्प माझ्या मनामध्ये येत आहेत, त्याच वेळेला त्या विकल्पांना थांबवलं नाही, त्या विकल्पामध्ये माती होती, घेण्यासारखं काहीच नव्हतं, तेव्हा ते सगळे विकल्प सोडून द्यायला पाहिजे होते. त्याच्याऐवजी ते विकल्प तसेच ठेवले, संकल्प त्याप्रमाणे झाला, बुद्धीला काही पर्यायच उरला नाही, तिने तशा प्रकारचा काहीतरी निश्चय केला. आणि हे सगळं झाल्यानंतर डॉक्टर काका म्हणतात त्याप्रमाणे, खाऊ नये ते खाल्लं, करू नये ते केलं, आता पश्चातापाशिवाय काही राहू शकत नाही. आणि या सगळ्या कारणाच्या मागे कशा पद्धतीची कार्यरचना चालते ही या दृष्टांताने सांगितलेली आहे त्यांनी आपल्याला. 5व्या मंत्रामध्ये ते असं म्हणतात, यह तू अविज्ञानवान भवती अयुक्तेन. यह तू, जर तू अविज्ञानवान भवती अयुक्तेन मनसा सदा. जर तू अविज्ञानवान म्हणजे जो बुद्धीचा वापर जसा करायला पाहिजे तसा करत नाही, त्याला अविज्ञानवान म्हणतात. जो बुद्धीचा वापर जसा सम्यक करतो, जो बुद्धीचा म्हणजे ज्याचे विचार सम्यक असतात, त्याला विज्ञानवान असं म्हणतात. इथे विज्ञान हा जो शब्द आलेला आहे तो त्या विज्ञानमय कोशाशी संबंधित नाही आहे. विज्ञान या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यामधले जो विज्ञान आहे तो ज्यांनी ज्ञानाचा अनुभव घेतलेला आहे तो विज्ञानी आहे. इथे जो विज्ञानी आहे, जो ज्ञान पिपासू आहे, जो करायला पाहिजे तो निर्णय नेमका करू शकतो, जो सम्यक विचार करतो, त्याला विज्ञानी असं म्हटलेलं आहे. आचार्य इथं असं म्हणतात की जो अविज्ञानवान आहे, जो अयुक्तेन मनसा सदा. 3 शब्द आहेत, अयुक्तेन मनसा सदा. अयुक्त, युक्त हा शब्द गीतेमध्ये जवळजवळ 8 ते 10 श्लोकांमध्ये फार चांगल्या पद्धतीने आलेला आहे. युक्त कुणाला म्हणावं? समाहित चित्त हा युक्त, हा ज्याचं चित्त समाहित, सम आहात, कोणत्याही प्रकारचे आघात झाले, चांगले किंवा वाईट, दुःखे विषादा न जावे, सुखे संतोषा न यावे, लाभा लाभो जया जयो, अशी ज्याची स्थिती झालेली आहे, असा जो आहे तो युक्त आहे. असा जो नाही तो अयुक्त आहे. म्हणजे जो अविज्ञानवान आहे, म्हणजे ज्याची बुद्धी व्यवस्थित काम करत नाही, जो अयुक्त आहे. बरं, अयुक्त कसा आहे? अयुक्तता मनामध्ये असते, अविज्ञानवान बुद्धीमध्ये आहे. म्हणजे मनाच्या त्या 4 पटलांमधलं जे सर्वात तरल पटल आहे तिथे अविज्ञानवानता येते त्या ग्रहस्थाला. बाकीची जी 3 पटलं आहेत, संकल्प विकल्प करण्याबद्दल आणि वृत्तीबद्दल, बसल्या बसल्या नको ती आठवण येणे, वृत्ती. कारण आपण केलेल्या कार्याची जी पेरणी झालेली आहे ती जमिनीमध्ये कुठं काढून ठेवलं आहे हे सांगणारं जे शास्त्र आहे ते मनाचं शास्त्र म्हणजे वृत्ती आहे. चित्तात झालेला तरल रूपी बदल म्हणजे वृत्ती. चित्तामध्ये जर बदल नसेल, वृत्तीला काहीही काम नाही. पण वृत्ती खोदून खोदून येणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जेव्हा समोर आणून ठेवते, म्हणूनच जरी मी सगळी इंद्रिय बंद करून घेतली तरीसुद्धा माझं काम होत नाही. त्याचं कारण माझी वृत्ती त्याला कारणीभूत आहे. इंद्रिय थांबली, विषय दिसत नाहीत, राहिलेले काम वृत्ती करून टाकते. मग वृत्तीमध्ये ते आलं कुठून? तर जेव्हा डोळे उघडे होते, जेव्हा सगळं कार्यरत होतं, तेव्हा जे जे केलंय ते ते तिथं पेरलं गेलेलं आहे. बरं, पेरण्याची संकल्पना केव्हापासून चालू आहे? अनादिकाळापासून चालू आहे. किती जन्म मी पेरलंय मलाच माहिती नाही आहे, आणि पेरलं तसंच उगवतंय. त्यामुळं तसं जर असेल तर कमीत कमी एक काम करता येईल, आत्तापर्यंत जे रान होतं त्या रानाची मशागतच केलेली नाही आहे. बरोबर उलट तुकाराम महाराज म्हणतात, बहु खेचरीचे रान जाता वेडे होई मन. त्यांचं मन वेडं झालं होतं कुठल्या रानामध्ये? त्यांच्याच मनाने केलेल्या मशागतीत, त्यांच्या बुद्धीनी, त्यांच्या विचारांनी ज्या जमिनीची मशागत केली होती त्या मशागतीमध्ये कोणत्याही प्रकारची वृत्ती नसल्यामुळं तिथे काय झालं? फक्त एकच गोष्ट मिळाली, कोणती?
जाता वेडे होई मन, उन्मनी अवस्था. कारण दुसरं काहीच नव्हतं तिथे, मी आणि विठ्ठल असे दोन्हीच आहोत. अशा प्रकारची जर प्रक्रिया चालू असेल तर त्या ठिकाणी तो अविज्ञानवान राहणार नाही. अयुक्तेन मनसा सदा, तो अयुक्तही होणार नाही. पण होतं कसं, अयुक्त तर असतोच मनामध्ये सदा, म्हणजे एका पाठोपाठ अयुक्तता चालूच आहे. त्याचं कारण असं आहे, हा विचार आला, हा अभ्यास चालू आहे, तोपर्यंत सगळं ठीक आहे. इथून उठल्याबरोबर स्थल काल त्याग होता सवेची जाते, असा प्रकरण होतं. म्हणून ध्यान साधना काका सांगतात त्याप्रमाणे नेहमी करण्याची गोष्ट आहे. साधना काही काळासाठी करण्याची गोष्ट नाही. काका तर याच्या पुढे जाऊन आणखीन असं म्हणतात की बरेच लोक मी देवासाठी वेळ काढतो असं म्हणतात. मी देवपूजेसाठी अर्धा तास काढतो, हे वाक्य या पार्श्वभूमीवर किती जिव्हारी लागण्यासारखं आहे. पुढे ते असं म्हणतात, तैसे तस्य इंद्रियान अवश्यानी दुष्टाश्वा इव सारथे. अशा माणसाचे अश्व कसे आहेत, दुष्ट अश्व. त्यांनी नावच दिलेलं आहे की दुष्ट अश्व इव सारथे, म्हणजे हा सारथी खराब, त्याचे घोडे खराब, आणि कारण का तर त्याच्या इंद्रियांना अनिर्बंधता आलेली आहे. आचार्य असं म्हणतात की बुद्ध्यख्याः सारथीही अविज्ञानवान अनिपुण अविवेक. एक शब्द आचार्यांनी जास्त घातलाय मंत्रापेक्षा याच्यात. असा जो माणूस आहे जो प्रेयसाच्या मागे लागून विषयांच्याकडे त्यांनी आपल्या अश्वांना बेलगाम सोडलेला आहे, म्हणजे त्याच्या बुद्धीनं लगाम धरलेला सुद्धा नाही आहे. म्हणजे आता अश्वांना मला लगाम आहे हे सुद्धा कळत नाही आहे. बुद्धी काहीतरी करते आहे, अश्व त्यांना हवं तिकडं ते जात आहेत, त्यांना हवा तो मार्ग ते चोखाळतायत. मार्ग सुद्धा कसा आहे की एका पॅशन नाही आहे. जो सायंटिस्ट असतो त्याचाही अश्व एका मार्गावर धावत असतो, लगाम एका पर्टिक्युलर परिस्थितीमध्येच धरलेला असतो. बुद्धी एका याच्यावर चाललेली असते, म्हणून काहीतरी चांगलं उद्भवतं त्याच्यातनं, जरी प्रेयस असलं तरी. पण असा जो ग्रस्त आहे ज्याचे मार्गच बदलत चाललेत, तो या विषयातून त्या विषयात, त्या विषयातून त्या विषयात, त्या विषयातून, आणि यालाच मूढ चित्त असं म्हणतात. क्षिप्त, मूढ, एकतर कोणत्याच रस्त्यावर काय चाललंय हे कळत नाही, मूढ चित्त. कोणत्या रस्त्यावर काय चाललंय हे कळते, पण कोणता रस्ता घेऊ म्हणून पर्यंत दुसरा रस्ता घेतला, म्हणून पर्यंत तिसरा घेतला, क्षिप्त चित्त. रस्ता घेतलाय पण तो इतका चुकीचा घेतला, आणि घेतलेल्या चुकीच्या रस्त्याबद्दल इतका मोठा आत्मविश्वास आहे की हा बरोबरच आहे, विक्षिप्तता. आणि ह्या तिन्ही ज्याच्याकडे नाही आहेत, ज्याचा अश्वांवर थोडा बहुत नियंत्रण आहे, ज्यांचं लगामावर नियंत्रण आहे, त्यांनी त्यातल्या त्यात सुपीक असा रस्ता आपल्या विषय म्हणून घेतलेला आहे, तो हळूहळू एकाग्रतेकडे पुढे जातो. एकदा एकाग्रतेची सवय लागली, रथी आणि सारथ्याचं मन एकत्र झालं, ते दोघे एकत्र झाले, लगामावर हवा तितकाच असा दाब ठेवला असेल, अश्वांना कळालं की आता माझ्याकडे यांनी सांगितल्याप्रमाणे जाण्याशिवाय काहीही आता उरलेलं नाही, किंबहुना त्यांना आता तसं जाण्यामध्ये आनंद वाटू लागला आहे. एक जबरदस्तीनं जाणं आहे, एक आनंदाने जाणं आहे. आणि मग असं झालेलं जे मन आहे त्याला निरुद्ध मन असं म्हणतात. आणि असं झाल्यानंतर जो आरूढ आहे तो रथावर आरूढ होत नाही, तो योगारूढ झालेला असतो. अशा प्रकारे हा रथ पुढे जातो. म्हणून आचार्य म्हणतात की बुद्ध्यख्याः सारथी अविज्ञानवान अनिपुण अविवेक, तीन गोष्टींनी हा फसू शकतो. एक तर तो अविज्ञानवान, म्हणजे त्याला बुद्धीचीच देणगी नाही आहे. मग त्याला जसं सांगितलेलं आहे की तू एक काम कर, चांगली कर्म कर, भजन कर, श्रवण कर, या जन्मामध्ये तयारी कर, मग पुढे भाऊ आपण काय करायचं आहे ते. तो अविज्ञानवान आहे. विज्ञानवान आहे पण वापर करत नाही, याचा अर्थ तो निपुण नाही आहे, प्रावीण्य मिळालेलं नाही आहे. प्रावीण्य मिळवण्यासाठी असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, परत परत याचा परत शमदमाचा अभ्यास. म्हणून विवेक, वैराग्य, शमदमादी षटक, मुमुक्षत्व या चारीची शिदोरी घेतल्याशिवाय कुठेही पुढे जाता येत नाही. आणि गंमत म्हणजे हे ज्याला सांगतायत तो साधन चतुष्ट संपन्न आहे, म्हणजे साधन चतुष्ट संपन्नता आल्यानंतर हे ऐकून पुढे जायचंय.
म्हणजे या साधन चतुष्टतेसाठी लागणारी जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये निपुणता यायची असेल तर शमदमाचा अभ्यास आला की तो विज्ञानवानही होईल, निपुणही होईल आणि विवेकी सुद्धा होईल. आता विवेक हा जो शब्द आहे हा विचर या धातूतून आलेला आहे. विचरणे म्हणजे पृथक करणे, बाजूबाजूला करणे. विवेकाचा मूळ हेतू, आता इथे विवेकाचा हेतू रथाच्या संदर्भामध्ये असा आहे, कोणता रस्ता घ्यायचा, कोणता विषय घ्यायचा, कोणत्या विषयाने माझं कल्याण होऊ शकेल, कोणत्या विषयांनी माझं अकल्याण होऊ शकेल याचा बरोबर निवाडा करणे. म्हणजे माझ्या कर्मासाठी जे जे काही करावं लागणार आहे त्याच्या बाबतीतला जो निवाडा आहे तोही विवेकाने करतोच, पण तो स्थूल निवाडा आहे. सूक्ष्म निवाडा विवेकाचा असा आहे की करणारा कोण, करविता कोण, कार्य कोणतं, या तिन्हींचा एकामेकाशी असलेला संबंध कोणता, ज्ञानाची त्रिपुटी नेमकी कशी चालते, त्यात माझी भूमिका नेमकी कोणती, मी कोण आहे, माझ्या या पंचमहाभूतात्मक देहामध्ये माझं देह तादात्म्य कशामध्ये अडकलेलं आहे, ते न अडकता नेमकी झालं काय, हे सगळं जेव्हा विचार करतो आणि याच्यामध्ये एक एक गोष्ट सुटी सुटी करत जातो त्याला विवेकी असं म्हणतात. एकदा ती सुटी झाली की प्रश्न असा येतो की जर हे पंचमहाभूतात्मक आहे, हे येणार आहे षड्विकाराने ग्रस्त आहे आणि हे जाणार आहे, तेव्हा याला जास्त महत्त्व देण्याचं काहीही कारण नाही. एकदा डोक्यात बिंबलं की वैराग्याची सुरुवात त्याच्यापासून सुरू होतेच. ज्याचा विवेक उत्कर्षाला आहे त्याचा वैराग्य, कारण वैराग्य ही विवेकाची धाकटी बहीण आहे, ती भावाला सोडून राहतच नाही. विवेक ज्याचा जागृत झालेला आहे त्याच्याकडे वैराग्य हे वितरागाय हा येतोच. त्याचं कारणच असं आहे की वैराग्य म्हणजे जे जे ठेवायला नाही पाहिजे ते न ठेवणे आणि जे असायला पाहिजे ते असणे. ते ठेवण्याची गरज नाही आहे, ते सोडून बाकी सगळं सोडायचं आहे. बाकी सगळं सोडण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कळायला पाहिजे की हे सोडण्यायोग्य आहे, ते विवेक सांगतो. म्हणजे विवेकांनी भावानी सांगायचं, बहिणीने टाकायचं, भावानी सांगायचं, बहिणीने टाकायचं, असे विवेकानी वैराग्य पुढे जातात. एकदा विवेकानी वैराग्य आल्यानंतर आता प्रश्न असा झाला की बहिर्मुखता संपली. या विश्वामध्ये जे विषय मला साधारण ओढून घेऊन, कारण ज्या घरामध्ये जाऊन मला पूजा करायची त्या घराच्या बाहेरच मी प्रांगणात उभा आहे, त्या प्रांगणामध्येच मला इतकं अडकवलं गेलेलं आहे की मी त्या घरामध्ये आत शिरूच शकत नाही. विवेक वैराग्य झाल्यानंतर विवेक रस्ता दाखवतो, वैराग्य दरवाजा खोलून देतो. या दोन गोष्टी गेल्यानंतर जेव्हा मी त्या मंदिरात जातो, माझ्या अंतर्मंदिरात जातो, तेव्हा शमदमादी षटकाचा अभ्यास चालू होतो. आता स्थूल अंगावर मला कोणत्याही प्रकारचं कार्य करायची गरज नाही. आता मला सोन्यामध्ये माझा काही फारसा इंटरेस्ट उरलेला नाही, माझ्या नात्यांमध्ये ते सगळं झालं, ते बहिर्मुखता आहे ती संपली. आता अंतर्मुखतेकडे, आता मी आणि परमेश्वर याच्यातलं अंतर कमी करण्याचा मी प्रवास सुरू केलेला आहे. पहिल्यांदा मी ज्या गर्दीमध्ये नसायला पाहिजे होतो तिथून बाहेर निघालो. तिथून बाहेर निघणे हे विवेकाने वैराग्याने काम केलं. आता मला ज्या गर्दीत जाऊन बसायचं आहे, ज्या संतांच्या मांदियाळीत जाऊन बसायचे, तिथे जाणारा जो प्रवास आहे त्या प्रवासासाठी लागणारा जो प्रवास आहे तो माझा अंतरप्रवास आहे. इस घट अंदर सात समुंदर इसी में नवलख तारा. तो जो तारा आहे त्या सात समुद्राच्या आत जाऊन, त्या पंचकोशांच्या मधून जाऊन, पंचकोशांच्या पुढे जाऊन त्या ताऱ्याला जे मला पकडायचं आहे, ती जी घटना होणार आहे ती माझी विवेकानं होणार आहे. म्हणून जो विवेकी आहे, जो विज्ञानवान आहे, जो निपुण आहे, त्याला हा त्रास होत नाही. रथचर्यायाम अयुक्तेन अप्रग्रहितेन असमाहितेन. रथ चालवायला कोण अपात्र आहे ते सांगितलेलं आहे शंकराचार्य. हा रथ जरी दिला असेल तरी यू आर नॉट क्वालिफाईड. आता बसलायत म्हणून जोपर्यंत रथ चालेल तोपर्यंत तुम्ही चालाल, पण काय होणार हे अगदी स्पष्टपणे सांगता येईल असं ते म्हणतायत की रथ चालवण्यास अपात्र. कारण का? अप्रग्रहितेनं, लगामच सैरभैर सोडलेले आहेत. अप्रग्रहितेनं, असमाहितेनं, सम्यकतेचा पूर्णपणे अभाव आहे. दुष्टाश्वा, आणि पुढे त्यांनी असं लिहिलंय अदांताश्वा. दंत हा देण्यावरून आलेला शब्द, दांत मात्र वेगळा शब्द आहे. दांत हा दमवरून आलेला शब्द आहे. म्हणून ते म्हणतात की दुष्टाश्व. मंत्र फक्त एवढंच सांगतो की याचे अश्व दुष्ट असतात.
एवढंच सांगितलं की त्याचे इंद्रिय दुष्टपणाने काम करतात. आचार्य असं म्हणतात की ते अदांताश्व असतात. अदांताश्व म्हणजे ज्यांचा दम नाही असे ते अश्व असतात. म्हणजे थोडक्यात अनरिस्ट्रिक्टेड, म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचं बंधन नाही, म्हणजे इंद्रियांवर कोणत्याही प्रकारचा ताबा नाही, दमशून्य आहे. जिथे दमशून्य आहे तिथे शमाचा प्रश्नच उद्भवत नाही. काय शमवायचं? ज्याचा वडवानळ झालेला आहे त्याला कोण विझवणार? अशा पद्धतीचं वर्णन इथे त्यांनी आचार्यांनी 5व्या श्लोकामध्ये मंत्रामध्ये केलेला आहे. 6वा हा मंत्र पाहून आपण थांबूया. यस्तु विज्ञानवान भवती युक्तेन मनसा सदा. याला अन्वय व्यतिरेक दृष्टांत असं म्हणतात. एक निगेटिव्ह बाजू सांगायची, म्हणजे ज्याचं नाही 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 त्याचं काय होतं, आणि ज्याचं आहे 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 त्याचं काय होतं. ही एक कला आहे जी इथं वापरली आहे. इथे बरोबर उलट आहे. हा मंत्र आणि याच्या अगोदरचा मंत्र अगदी सारखे आहेत, फक्त अ काढलेला आहे. यस्तु विज्ञानवान भवती युक्तेन मनसा सदा तस्येंद्रियानि वश्यानि सदश्वा इव सारथी. आता त्याचे घोडे मात्र सद अश्व आहेत. त्याचं कारण काय? तो विज्ञानवान भवती, युक्तेन तो समाहित आहे, आणि मनसा सदा, सदा त्याचं मन युक्त आहे. सता तो म्हणजे ये जन हा पर्युपासते, त्यातला जो पर्युपासते हा जो भाग आहे तो इथे त्याचा चालू आहे. सतत तो त्याचं चित्त जे आहे ते सतत त्याच्यामध्येच आहे. तस्येंद्रियानि वश्यानि, म्हणजे आचार्य असं म्हणतात की प्रग्रहित मनः, समाहित चित्तः, दांताः वेल कंट्रोल्ड, ज्याचं पूर्णपणे नियंत्रण अश्वावर आहे. आणि मग त्याचं असं होतं की हा जो आहे याला रथ व्यवस्थित चालवता येतो, आणि याचा रथ गंतव्यस्थानाकडे जाण्याची त्याची शक्यता अत्यंत अधिक असते, अत्यंत अधिक असते. आणि तो असा जाताना जरी वाटेत थांबला तरी जसं भगवानांनी सांगितलं की असा जो योगभ्रष्ट आहे त्याचा प्रवास त्या मुद्द्यावरून पुढे चालू होईल, त्याला परत सगळं करावं लागणार नाही, असं भगवानांनी सांगितलेलं आहे. याच्या पुढच्या मंत्रामध्ये अशा अविज्ञानवान म्हणजे आमच्यासारखा जो सारथी आहे त्याला काय काय फलं मिळतात ही यापासूनच्या पुढच्या मंत्रामध्ये सांगितलेली आहेत. ती आपण पुढच्या वेळेला पाहूया. या 4 श्लोकांमध्ये जवळजवळ साधकाच्या मूलभूत संकल्पना स्पष्टपणे आणि स्वच्छपणे उलगडून सांगितलेल्या आहेत. साधकाची नेमकी जागा, पहिली गोष्ट त्याचं स्वतःचं आत्मपरीक्षण झालं पाहिजे. रथ मिळालाय नक्की, सांगितलेले 5ही गोष्टी, माझ्याकडे लगाम आहे, माझ्याकडे सारथी आहे, मी रथी आहे, हेही मला मान्य पडलेलं आहे, माझे विषय म्हणजे माझा मार्ग आहे, इथंपर्यंत सगळं स्वच्छ कळालेलं आहे. आता एक एक गोष्ट तपासून पाहिजे. माझा रथ माझ्या सारथ्याप्रमाणे चालतो की मी म्हणजे रथीने सांगतो त्याप्रमाणे चालतो. माझा सारथी उत्तम दर्जाचा आहे की तो मोका मिळाला की दुसरीकडे जातो किंवा दुसरे विचार आणतो, ते कळेल. माझ्या सारथ्याच्या हातामध्ये असणारे लगाम एका विशिष्ट पद्धतीने फक्त ताणले जातात की ते कधी सोडलेले आहेत, कधी खूप ताणलेले आहेत, म्हणजे ते विकाराने किती बद्ध आहेत, त्यांच्या संकल्प विकल्पांचा जो कल्लोळ त्याच्यामध्ये उडतो तो किती, आणि तो किती क्षणाक्षणाला उडतो. म्हणजे स्थिती आपली जी आहे, माझ्या मनस्थिती, माझी शारीरिक स्थितीपेक्षा माझी मानसिक स्थिती किती शांत किंवा किती एका स्थितीमध्ये राहते. जर मी एका स्थितीमध्ये म्हणजे जे काही बाहेर घडतंय त्याचा माझ्यावर परिणाम न होता ज्या स्थितीमध्ये मी आहे त्या स्थितीमध्ये मी जर व्यवस्थित, म्हणून शब्दच असा आहे व्यवस्थित, जर राहू शकत असेल तर याचा अर्थ माझे लगामसुद्धा माझ्या बुद्धीने व्यवस्थित धरलेले आहेत. जर या 2 गोष्टी झाल्यानंतर, या दोन्ही गोष्टी जोपर्यंत आहेत, लक्ष आहे तोपर्यंत व्यवस्थित चालू राहतील. पण जरी या नियंत्रणात असले तरी हे दोघांचं नियंत्रण पड्डीशी सुटू शकतं जर रस्ता चुकीचा सापडला असेल. म्हणजे मी कोणत्याही परिस्थितीमध्ये साधनेला सुरुवात उलटीकडून करणार आहे. माझे रस्ते म्हणजे माझे विषय हे पहिल्यांदा जसे हवेत तसेच मी निवडेन. त्या रस्त्यावरून चालताना माझा रथ व्यवस्थित चालेल म्हणून मी माझ्या मनावर जितकं असेल तितकं शमदमाने नियंत्रण ठेवेन.
त्या नियंत्रणासाठी लागणारे जे काही माझे विचार आहेत, निश्चितता करावी लागणार आहे, जे निश्चय मला करावा लागणार आहे, तो माझ्या बुद्धीला मी करायला भाग पाडीन. सुरुवातीला भाग पाडीन, पुढे त्याच्यामध्ये सहजता येईल, असं ज्यांनी रथ व्यवस्थित चालवला त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे येईल निश्चित. आणि मग हे 3 झाल्यानंतर रथी म्हणून या दिलेला त्या मोठ्या देणगीमध्ये, रथ ही मला दिलेली देणगी आहे, त्या देणगीमध्ये रथी म्हणून बसण्याची माझी योग्यता निश्चितपणे सिद्ध होईल. आणि ज्यांनी हा रथ दिला त्याला सुद्धा असं वाटेल की ज्याला योग्य होतं त्याच ग्रस्ताला मी हा रथ दिला. हरिओम. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. त्याच्यामध्ये जी ज्ञानेश्वरांची ओळ आहे, येथं मन आणि बुद्धीचं ऐक्य आधी, बरोबर. तिथे ती प्रोसेस कशी आहे? मन विषय आणतो आणि बुद्धी निर्णय घेते, असं आहे हो प्रोसेस? हो. ऐक्य जेव्हा आपण म्हणतो ना, कारण शेवटी असं आहे, जेव्हा बुद्धी निश्चय करत असते त्यावेळेला मनाची अवस्था काय आहे? चार काय चालू असतं म्हणजे नाही, काहीच जर असू विषय आणले हे निर्णय घे, पण त्याची काय ते काहीच दुसरं करू आणतच काहीच नाही. करू शकत नाही, कारण ते एकच अवयव सगळे काम करतो ना. जेव्हा तो राजाच्या भूमिकेत आहे तेव्हा प्रधानाला काहीच काम नसतं, डायलॉग नसतात काही, तो तिथेच थांबतो. प्रधानाला काहीच काम नाही, कारण का जोपर्यंत तो तिथे